सर्वांना सलाम. परमेश्वराचे स्तवन करा. सरळ जणांच्या सभेत व मंडळीत मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन. प्रार्थना करू. आमच्या दयाळू प्रभू, आम्ही पवित्र जणांच्या मंडळीत एकत्र जमून तुझं स्तवन करतो, तुझी उपकार स्तुती करतो. आजची उपासनेची ही भक्तीची सुदीन सकाळ आम्हाला दाखवलीस. प्रिय प्रभू, आम्ही आमच्या संपूर्ण कुटुंब लेकरांच्या समवेत तुझ्या चरणी येतो. गीत गात तुझी उपासना आराधना करतो. आत्म्याने आणि खरेपणाने दे बापा तुझी उपासना करण्यासाठी तो आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याची मोकळीक दे. जे प्रियजन येत आहेत त्यांना सुखरूप मंदिरी आण. गीत गात असताना क्वायरचा तू सहाय्य करता असा हो पित्या. व भक्तीमध्ये गीत गायनाच्या या गौरवी सेवेद्वारे तुझं गौरव होऊ दे. सोबतच प्रभू आम्ही दानार्पण अर्पण करू. आम्ही मध्यस्थीच्या प्रार्थना आणि विशेष विनंत्या तुझ्यासमोर सादर करू. अरे प्रभू, येत्या सप्ताहासाठी सहाय्य मागीत. तुझं पवित्र वचन जे आम्ही ऐकू ते गाजवण्यास तुझी कृपा मला देखील पुरीव व येथे जमलेल्या आम्हा सगळ्यांना पुरीव. आजच्या उपासनेद्वारे तुझं गौरव होऊ दे पित्या. पुन्हा एक वार सारा आदर आम्ही तुला देतो व तांत्रिक अडचणींपासून संरक्षण होऊन आजची उपासना आशीर्वादित कर. जे ऑनलाईन प्रियजन या सभेचा लाभ घेत आहे त्यांनाही नवा आशीर्वाद तू दे. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. या सर्वप्रथम आपण स्तुती आराधना करू. प्रभुचरणी गीत गात आपण जाऊया. या सेवेसाठी क्वायर पुढे येईल व गीत गायनाची सेवा करेन. हॅलो हॅलो. सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम. या आपण सर्व टाळ्यांच्या गजरात प्रभूची स्तुती करू, त्याची आराधना करू. सुंदर गीता आपण यावेळेस सर्व मिळून गाणार आहोत. विजय संगीत गीत नंबर 259. परमपिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें. परम पिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें. परम पिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें. सारे पापों को करता क्षमा, सारे रोगों को करता चंगा. परम पिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें. धन्यवाद दे उसके आसनों में, आनंद से आए उसके चरणों में. धन्यवाद दे उसके आसनों में, आनंद से आए उसके चरणों में. संगीत गा के खुशी से मुक्ति चट्टान को जय ललकारे. परम पिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें. वही हमारा है परम पिता, तरस खाता है सर्व सदा. वही हमारा है परम पिता, तरस खाता है सर्व सदा. पूरब से पश्चिम है जितनी दूर, उतने ही दूर किए हमारे गुनाह. परम पिता की हम स्तुति गाए, वही
बचाता हमें। माँ की तरह उसने दी तसल्ली, दुनिया के खतरों में छोड़ा नहीं। माँ की तरह उसने दी तसल्ली, दुनिया के खतरों में छोड़ा नहीं। खालिस दूध कलाम का दिया और दी हमेशा की जिंदगी। परम पिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें। चरवाहे की मानिंद ढूंढा उसने, पापों के कील से निकाला हमें। चरवाह की मानिंद ढूंढा उसने, पापों के कील से निकाला हमें। हमको बचाने को जान अपनी दी, ताकि हाथ में हम उसके रहे। परम पिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें। घोंसले को बार बार तोड़कर उसने चाहा कि सीखे हम मुड़ना उसे। घोंसले को बार बार तोड़कर उसने चाहा कि सीखे हम मुड़ना उसे। पर उठाया उकाब की तरह, ताकि हमको चोट न लगे। परम पिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें। विजय संगीत गीत नंबर 273, आदि और अंत तू ही है, अल्फा और ओमेगा तू ही है, दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है। विजय संगीत गीत नंबर 273।
पापों से बचाने को मेरे लिए जीवन दिया है, मुझको पापों से बचाने को मेरे लिए जीवन दिया है। यीशु तू महान है, महान है, यीशु तू सच्चा है, सच्चा है, यीशु तू जिंदा है, जिंदा है, यीशु तू धन्य है। दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है, राजाओं का राजा तू ही है, प्रभुओं का प्रभु तू ही है। सारे गुनहगारों के लिए अपना खून बहाया यीशु ने, सारे गुनहगारों के लिए अपना खून बहाया यीशु ने। खाई घोड़ों की मार की, तीसरे पर उसने अपनी जान, खाई घोड़ों की मार की, तीसरे पर उसने अपनी जान। यीशु तू महान है, महान है, यीशु तू सच्चा है, सच्चा है, यीशु तू जिंदा है, जिंदा है, यीशु तू धन्य है। दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है, राजाओं का राजा तू ही है, प्रभुओं का प्रभु तू ही है। न्याय करने आने वाला है, न्याय के साथ राज करने को, न्याय करने आने वाला है, न्याय के साथ राज करने को। धर्मियों को लेकर न्याय से सिंहासन पर राज करेगा, धर्मियों को लेकर न्याय से सिंहासन पर राज करेगा। यीशु तू महान है, महान है, यीशु तू सच्चा है, सच्चा है, यीशु तू जिंदा है, जिंदा है, यीशु तू धन्य है। दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है, राजाओं का राजा तू ही है, प्रभुओं का प्रभु तू ही है। यीशु तू महान है, यीशु तू सच्चा है, सच्चा है, यीशु तू जिंदा है, जिंदा है, यीशु तू धन्य है। विजय संगीत गीत नंबर 216 यावेळेस आपण काढूया. जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा, जय मंगलधामा जगावर तुझा मात्र प्रेमा.
गीत नंबर 176 उभे असताना आपण गाऊया, प्रभूला सन्मान देऊ. आणि आजच्या भक्तीमध्ये सर्व मिळून भक्तीची वेळ मला सदैव आवडेल सुंदर गीत आपण गाऊया. गीत नंबर 176. उपस्थित सन्मान्य पाळक वर्गाला माझी विनंती आहे, कृपया आपण पुढे येऊन बसावं. प्रार्थना करूया. या भक्तीच्या सुदिनवारी दयाळू परमेश्वर पित्या, तुझ्या चरणापाशी आम्ही येतो. प्रभू, आम्ही तुझं गुणगान गातो, तुझे आम्ही करुणा पुन्हा एक वार नव्याने भागतो, कारण की प्रभू
तुझो आमचा उद्धार करता, आमचा सहाय्य करता, आमचा यहोवा येरे आणि आम्हा चालवणारा, आमच्या मार्गावरती प्रभू तू नेहमीच आपली नजर ठेवून आम्हाला धोक्यांपासून वाचवून सांभाळून तुझ्या सुरक्षिततेचा हात देणारा. स्तोत्र 121 म्हणतं की दिवसा सूर्याची आणि रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला सावलीसारखा आहे. दयाळू प्रभू, त्या सर्व गोष्टींची आठवण करीत आज आभार मानण्यासाठी, उपकार स्तुती करण्यासाठी पुन्हा एक वार पवित्र मंदिरात आम्ही आजच्या भक्तीच्या वारी एकत्र जमलेलो असताना जे प्रियजन येत आहेत त्यांना सुखरूप मंदिरी आण व तुझ्या समक्षतेचा नवा आशीर्वाद दे. या सुमधुर गीतांसाठी प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो आणि हे गीत गात क्वायरच्या समवेत आम्ही तुझ्या चरणापाशी येऊन तुझी कृपा नव्याने मागतो. आजची भक्ती आशीर्वादित कर. येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, आजच्या रविवारी आपण जे स्तोत्रसहिता वाचन करणार आहोत ते असणार आहे स्तोत्रसहिता 103, साम नंबर 103. एकशे 3 हे स्तोत्र जर आपल्याला मिळालं असेल तर कृपा करून आपण आपल्या जागेवर उभं राहावं. आपण उभं राहून याचं वाचन करणार आहोत आणि आळीपाळीने याचं वाचन आपण करू. पहिलं वचन मी वाचेल आणि दुसरं वचन कृपया मंडळी आपण वाचायचं आहे. दाविदाचं हे स्तोत्र देवाच्या उपकारांबद्दलचा धन्यवाद त्याने यामध्ये केलेला आहे. आज आपण हा धन्यवाद वाचूया. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करतो. तो तुझे सर्व रोग बरे करतो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्रायलाच्या वंशजांना विदित केली. तो सर्वदाच दोष देत राहणार नाही. तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे. जसा बाप आपल्या मुलावर ममता करतो, तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करतो. मानव प्राण्याचे आयुष्य गवतासारखे आहे. वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो. परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर युगानयुग असते आणि त्याच्या न्यायीपणाचा अनुभव त्याच्या पुत्रपौत्रांना घडतो. परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापिले आहे. त्याचे राज्य सर्वांवर आहे. अहो परमेश्वराच्या सर्व सैन्यांनो, जी तुम्ही त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस नेता, ती तुम्ही त्याचा धन्यवाद करा. परमेश्वराच्या साम्राज्यातील सर्व ठिकाणचे त्याचे अखिल सृष्ट पदार्थ हो, त्याचा धन्यवाद करा. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. आपण सर्व एका सुरामध्ये प्रेषितांचा मतांगीकार म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला,
कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला. पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. धन्यवाद. बसूया आपण. प्रियजन हो, आम्ही उपकार स्तुती करूया, मध्यस्थी करूया. आपल्या प्रभूचरणी पुन्हा एक वार जाऊन आपण मध्यस्थीची प्रार्थना करणार आहोत. प्रभूला धन्यवाद असो. इयत्ता 12वीचा जो निकाल आहे तो आपल्या शाळेचा 98.95% म्हणजे कला आणि विज्ञान दोन्ही शाखेचा लागलेला आहे. माननीय प्राचार्या सोबतच शिक्षक वर्ग, विद्यार्थी आणि पालकांचं मंडळीच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. प्रभू देवबाप तुमची सेवा आशीर्वादित करो. लेकरांचं पुढील भविष्य प्रभू आशीर्वादित करो. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अभ्यास करण्याची लेकरांची इच्छा आहे. प्रभू देवबाप ती सिद्धीस नेव. आजारी प्रियांची आठवण करीत असताना आज आपण अशोक शिंपी सरांची आठवण करूया. त्यांच्या पायाच्या हाडाचं ऑपरेशन आहे. आज ऑपरेशन होईल. त्यांच्या ऑपरेशनसाठी आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. सोबतच आपल्या तरुण संघातली प्रिय लेकरं क्रिकेट टुर्नामेंट त्यांनी सुरू केलेली आहे, ती देखील या उन्हाच्या वातावरणात व्यवस्थित व्हावी त्यासाठी प्रार्थना करूया. आपली वार्षिक सभा आहे. वार्षिक सभेसाठी प्रभूकडे कृपा मागूया. यासोबतच आपले मान्य अध्यक्ष महोदय, मान्य कार्यकारी संचालक, संस्थेचे सर्व विश्वस्त, सोबतच आपल्या मंडळांचे पालक, हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड, संस्थेत सेवा करणारे सर्व कर्मचारी, यासोबतच या प्रिय जिल्ह्यामध्ये आपापली सेवा करणारे मंडळीतले सर्व प्रियजन, वैद्यकीय सेवा असो किंवा विविध शासकीय सेवा असो, देवबाप आपल्या सगळ्यांची सेवा आशीर्वादित करो. यासोबत आमची प्रिय लेकरं जी बाहेरगावी शिक्षण घेत आहेत, जे सुट्टीनिमित्त घरी आहेत, अशा सगळ्यांसाठी आपण प्रार्थनेत आठवण करूया. या सगळ्यांच्या वतीने मी आपणा सोबत मध्यस्थीची प्रार्थना करतो. आमच्या दयाळू प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो आणि हे धन्यवादाचं स्तोत्र, आभाराचं उपकार स्तुतीचं स्तोत्र वाचित तुझ्या चरणापाशी पुन्हा एक वार आम्ही येतो. कारण की प्रभू देवबापा, तुझी दया ही आम्हावरती अपरंपार अशी आहे. तुझी दया सनातन अशी आहे. देवबापा, जी कृपा, जो अनुग्रह तू पवित्र शास्त्रातील अनेकांच्या जीवनामध्ये केला, तोच अनुग्रह आणि तीच कृपा तू आम्हावरती देखील करीत आहेस. ख्रिस्त येशूच्या द्वारे तू आम्हाला निवडून घेतलंस आणि आपलं पुत्र आणि कन्या असं केलं. ख्रिस्ताने आम्हासाठी प्राण दिला, आम्हासाठी रक्त वाहिलं, आम्हासाठी निंदा सहन केली आणि आम्हासाठी मरण सोसून पुनरुत्थित होऊन आम्हाला सार्वकालिक जीवन दिलं. आणि ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे आज आम्हाला केवळ जीवन नव्हे तर सार्वकालिक जीवन हे मुबलक प्रमाणात मिळालेलं आहे. देवबापा, या तुझ्या अपरंपार प्रेमाचं आम्ही कशा प्रकारे फेड करू शकतो? आम्ही उतराई होऊ शकत नाही. परंतु प्रभू, आमचं मन, आमचं अंतकरण तुझ्या चरणी देतो. लहान लेकरं नेहमी गातात की क्या देंगे क्या देंगे, हम यीशु को क्या देंगे, आज इसी मौके पर हम दिल देंगे यीशु को. हे दयाळू परमेश्वरा, तू आमचं अंतकरण अपेक्षितो आणि आमच्या अंतकरणातले विचार, कल्पना या तू जाणतोस. आणि म्हणून आज आमच्या अंतकरणामध्ये चांगल्या विचारांची जणू काही उकळी फुटत आहे. आणि हे आमच्या अंतकरणातले विचार प्रभू तुझ्या समोर स्तोत्रकर्ता 19व्या स्तोत्रात राजा दावीद म्हणतो की माझ्या मनचे विचार आणि माझ्या तोंडचे शब्द तुला मान्य असोत. एवढंच नव्हे तर तुझं पवित्र वचन असं म्हणतं, मी समुद्राच्या पलीकडल्या तीरी जरी गेलो तरी पहा, तेथे तुझा हात मजबरोबर आहे. दे बापा, आम्ही तुझ्या समक्षतेपासून कोठेच लपू शकत नाही किंवा कोठेच पळून जाऊ शकत नाही, कारण प्रत्येक ठिकाणी तू आहेस. अरे प्रभू, तू आमच्यासोबत असल्यामुळे आम्हाला आमच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे की प्रभू, तू आमच्यासोबत असल्याने कार्यसिद्धी घडते. जसं तू यहोशूवाला म्हटलंस की तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तूच बरोबर असेल. अरे प्रभू, तू त्याच्यासोबत राहिलास. एवढंच नव्हे तर मोशेला जे तू सांगितलं ते तू सिद्धीस नेलं. इस्रायली प्रजेला प्रभू तू 40 वर्ष अग्निस्तंभाच्या द्वारे आणि मेघस्तंभाच्या द्वारे तू त्यांच्या पुढे चाललास. आणि जोपर्यंत तो मेघ हटत नसे किंवा पुढे जात नसे तोपर्यंत तेही आपला
संपूर्ण परिसर घेऊन किंवा आपला संपूर्ण संसार घेऊन जात नसत. एवढं आज्ञापालन त्या प्रिय लोकांनी केलं आणि 40 वर्ष तुझ्या प्रीतीचा, सामर्थ्याचा, अद्भुत चमत्कारांचा आणि अद्भुत सामर्थ्याचा अनुभव घेतला. तू मंदक्रोध आहेस, दयामय आहेस याचाही अनुभव त्यांनी घेतला. अनेकांनी बंड केलं व आपल्या मनाच्या उद्दामपणाप्रमाणे ते वागले आणि ते गतप्राणशी झाले. प्रिय परमेश्वरा, तू ज्या वेळा पर्वतावरती तू आलास त्यावेळेला पर्वत हालला आणि हादरून गेला, जणू काही भूमिकंप झाला असं त्या ठिकाणी घडलं. यावरून आम्हाला समजतं की तू किती पवित्र आहे. ही सृष्टी देखील तुझ्या पावित्र्याला अनुभवून आहे आणि हे पावित्र्य प्रभू आम्हाला दिसून येतं. प्रभू, तू पावित्र्याने नटलेला असताना आम्ही मनुष्य मात्र आहोत. आम्ही तर जिभेओठेने बोलण्यात चुकणारे, व नजरेने पाहण्यात चुकणारे, कल्पनेने पाहण्यात चुकणारे, विचार करण्यात चुकणारा असा मनुष्य. परंतु ख्रिस्त येशूच्याद्वारे तू आम्हा चुका अपराधांची क्षमा केलीस, आम्हाला ख्रिस्ताच्या रक्ताने धुवून तुझ्यासाठी उपयोगी पात्र बनवलंस. आणि प्रभू, आज त्याच कृपेने तुझ्या चरणापाशी येऊन एक आभाराची प्रार्थना, मध्यस्थीची प्रार्थना तुझ्या चरणी मंडळीच्या सोबत आम्ही करत आहोत. प्रिय देवबापा, या गौरवी सेवेसाठी आम्ही आभार मानतो. SAMच्या सेवा कार्यासाठी प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण की प्रभू हे सेवा कार्य तू नेमलेलं आहेस. आणि हे सेवा कार्य जे आमचे आद्य मिशनरी होते देवबापा तू त्यांना दिलंस आणि त्यांच्याद्वारे तू आम्हा भारतीय मिशनऱ्यांना व जे आमचे वडील लोक होऊन गेले प्रभू, आज जरी ते तुझ्यामध्ये विसावा घेत आहेत तरी परमेश्वरा त्यांच्या कार्याची साक्ष आज आमच्या नजरेसमोर आहे. आणि म्हणूनच देवबापा आम्ही त्या कार्याची प्रेरणा घेतो, त्या गोष्टींना आमच्या मनासमोर पुन्हा ठेवतो, आमच्या नजरेसमोर ठेवतो आणि त्यांच्या सेवेचा आम्ही कित्ता गिरवावा व त्यांच्या सेवेची आम्ही आठवण करावी हे प्रोत्साहन घेत पुन्हा एक वार परमेश्वरा तुझ्या चरणापाशी येऊन सहाय्य आम्ही मागतो. आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर पित्या, SAMच्या या सेवा कार्याला असंच तू आशीर्वादित कर. आमचे मान्य अध्यक्ष महोदय, आमचे मान्य कार्यकारी संचालक, आमच्या संस्थेचे सर्व विश्वस्त, या सगळ्या प्रियांसाठी देवबापा आम्ही आभार मानतो. वेळोवेळी त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करीत असताना आज सकाळी पुन्हा एक वार या प्रियांसाठी प्रभू तुझी कृपा नव्याने आम्ही मागतो, कारण की देवबापा तुझ्या शब्दानेच कार्यसिद्धी घडते. आणि प्रभू तू योजना देतोस, तू विजन देतोस आणि ते विजन पूर्तीसाठी तू अनुग्रह देखील देत असतोस. म्हणून देवबापा येत्या दिवसांमध्ये जो काही नवा दृष्टिकोन तू त्यांना दिलेला आहे तो तू सिद्धीस जाऊ दे. आम्ही शाळांच्या बांधकामासाठी आभार मानतो. अतिशय सुंदर आणि टुमदार अशा इमारती तू आम्हास दिल्या. एवढंच नव्हे तर चांगला स्टाफ तो आम्हाला दिलेला आहेस, चांगले विद्यार्थी तो आम्हाला दिले. एवढंच नव्हे तर चांगला परिसर तो आम्हाला दिलेला आहेस. प्रिय परमेश्वरा, सर्व प्रकारचा आर्थिक आणि मनुष्यबळाचा पुरवठा तू केलास, संसाधनांचा पुरवठा केला आणि हे सर्व कार्य सिद्धीस गेलं. या दिवसांमध्ये कॉम्प्लेक्सचं होणारं बांधकाम व हॉस्टेलचं वरील होणारं बांधकाम हे देवबापा तू आशीर्वादित कर. यासोबतच देवबापा संस्थेने जे विविध प्रोजेक्ट आपल्या हाती घेतलेले आहे, घेऊ इच्छित आहे, जे प्रार्थनापूर्वक तुझ्यासमोर ठेवलेले आहेत देवबापा, ते सर्व पूर्ण करण्यासाठी आमचे अध्यक्ष महोदय, आमचे कार्यकारी संचालक आणि संस्थेच्या विश्वस्तांचं प्रभू तू सहाय्य करता असा हो. कारण की प्रभू या जबाबदारीच्या सेवेवरती तू त्यांना नेमलंस आणि प्रभू हे सेवा कार्य अतिशय सुंदर रीतीने त्यांच्याद्वारे पूर्णत्वास जात आहे. म्हणून देवबापा आम्ही आभार मानतो. आमच्या पदाधिकारी वर्गांसाठी नेहमीच तुझ्याकडे आम्ही प्रार्थना करीत आहोत. यासोबतच देवबापा सुंदरशा प्रिय मंडळ्या तू आम्हाला दिलेल्या आहेस. मंडळ्यांच्या सभासदांमध्ये आपसात असलेलं प्रेम आणि प्रीती, विविध मंडळ्या एकमेकांसोबत आम्ही संपर्कात आहोत. प्रार्थनापूर्वक प्रभू तुझं गौरव करीत आहोत. मागील दिवसात झालेल्या मेळाव्यामध्ये प्रभू तू आम्हाशी बोललास आणि मंडळातील प्रत्येकांना एकमेकांसंगती भेटण्यामध्ये, बोलण्यामध्ये मोठा आनंद तू दिलास. एवढंच नव्हे तर गीत गायनाच्या स्पर्धेच्याद्वारे आमची एक नवी पिढी तू आम्हाला दाखवलीस देवबापा. त्यासाठी आम्ही आभार मानतो आणि लेकरांचं आपसामध्ये असलेलं प्रीतीचं जे नातं आहे ते तू अधिक मजबूत कर आणि आम्ही संपूर्ण कौन्सिलच्याद्वारे प्रभू तुला उंच व्हावं, तुला स्तवावं, तुझं नाव आम्ही पुढे घेऊन जावं व या परिसरामध्ये गेल्या 100 वर्षापेक्षा अधिक जसा मोठा वारसा तू काय तू आम्हाला दिलेला आहे तो येत्या पिढीने पूर्णत्वास नेण्यासाठी आमच्या सर्व मंडळांमध्ये आध्यात्मिक वातावरण असंच असू दे देवबापा. यासाठी अहोरात्र कष्ट करणारे, गुडघ्यावरती बसून प्रभू तुझ्या चरणी प्रार्थना करणारे सर्व पाळक वर्ग, सुआर्थिक वर्ग आणि त्यांचे सर्व सहकारी, मंडळांचे अध्यक्ष, मंडळांचे खजिनदार, मंडळांचे सचिव, मंडळांचे पंच, या सगळ्यांसाठी प्रभू आम्ही प्रार्थना करतो.
कारण की प्रभू मंडळी ह्या एका मौल्यवान गौरवी सेवेमध्ये हे प्रियजन आहेत. कारण की प्रभू कोणा जगिक सेवा नव्हे तर देवबापा जो सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर, त्या तुझी सेवा मंडळीतील या पदांच्याद्वारे आम्ही करीत आहोत. म्हणून देवबापा आमची प्रार्थना आहे, प्रत्येकाला आपल्या सेवेचं मोल समजू दे आणि प्रभू तुझ्या न्यायासनासमोर आम्ही उभं राहून आमच्या कार्याचा हिशोब देणार आहोत. म्हणून अतिशय प्रामाणिकपणे मंडळांची सेवा करीत असताना सर्वच मंडळातल्या घटकांचा तू सहाय्य कर. सभासद म्हणून मंडळीप्रती आमच्याही जबाबदाऱ्या आहेत, त्या आम्ही पूर्ण कराव्या. यासाठी मंडळीतल्या प्रत्येक सभासदाला कृपा दे, अनुग्रह दे व सेवा आशीर्वादित कर. मंडळीच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम मंडळांमध्ये राबवले जात आहेत. 2-7 मालिका असो, बिल्ड अध्ययन असो किंवा प्रति सायंकाळची प्रार्थना सभा असो, महिलांच्या सभा असोत किंवा कौटुंबिक सभा असोत. देवबापा ह्या सगळ्या सभा तू आशीर्वादित कर. तुझ्या वचनाला अधिक आणि अधिक महत्त्व देऊन मंडळीची वाढ व्हावी असं दयाळू परमेश्वर पित्या तू कर. यासोबतच देवबापा आम्ही प्रार्थना करतो आमच्या सर्व शाळेंसाठी, शाळेंच्या गौरवी सेवा कार्यासाठी, आमचे सर्व प्राचार्य आणि सर्व आमचे पर्यवेक्षक आणि यासोबतच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, आमच्या प्राचार्य नूतन वर्षवळवी मॅडम यांच्यासाठी आम्ही आभार मानतो. आमच्या कला आणि विज्ञान शाखेसाठी आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. या दिवसात 98.95% निकाल तो आम्हास दिला. शहाद्यासाठी देखील आम्ही आभार मानतो. नाथानी सरांसाठी प्रभू आम्ही धन्यवाद देतो आणि प्रार्थना करतो 100% लागलेला त्यांचाही निकाल प्रभू तो आशीर्वादित कर व या आमच्या सर्व शाळेंच्याद्वारे केवळ तुझं गौरव होऊ दे. देवबापा या शाखा आहेत आणि या शाखा विविध आमच्या जिल्ह्यामध्ये पसरलेल्या आहेत. शैक्षणिक वारसा जणू प्रभू तो आम्हाला दिलेला आहे आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये SAMनी जी उंची गाठलेली आहे देवबापा, त्यासाठी आम्ही आभार मानतो. चांगला शिक्षक वर्ग तू आम्हाला दिलेला आहेस, त्यासाठी प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो. समर्पित असे प्राचार्य तू आम्हाला दिले, त्यासाठी प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रार्थना करतो देवबापा हे सर्व सेवा कार्य तू आशीर्वादित कर आणि मंडळांच्याद्वारे होणारी ही जी सर्व सेवा आहे त्या सर्व सेवांच्याद्वारे तू गौरविला जा. आमच्या सर्व प्राचार्यांना देवबापा तुझी कृपा आणि तुझा अनुग्रह तू दे. आपापल्या परीने कष्ट करीत आहेत, मेहनत करीत आहे, अहोरात्र शाळेसाठी झटत आहेत. आमचे हे सर्व प्राचार्य प्रभू या सगळ्यांचा तू पाठीराखा असा हो. यासोबतच देवबापा शिक्षक वर्गांसाठी देखील आम्ही धन्यवाद देऊन प्रार्थना करतो. आमच्या सर्व शिक्षकांना अधिक आणि अधिक विद्यार्थ्यांसाठी खर्ची पडण्यास आणि त्यांना अधिक रीतीने घडवण्यास प्रभू तू त्यांचं सहाय्य करता असा हो. हे दयाळू देवबापा आम्ही प्रार्थना करतो. आम्हाला चांगल्या बिल्डिंग्स दिल्या, चांगल्या बसेस तू दिलेल्या आहे, या बसेसवरती देखील आशीर्वाद दे व हेही सेवा कार्य प्रभू आशीर्वादाचं कर. आमच्या हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंडेंट आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसाठी देखील प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रार्थना करतो देवबापा हे सर्व सेवा कार्य तू आशीर्वादित कर आणि या सर्व सेवा कार्याच्या द्वारे तुझं गौरव होऊ दे. आता सध्या सुट्टीनिमित्ताने जी डागडुजीची कामं आहेत ती तू आशीर्वादित कर. नवीन कन्स्ट्रक्शन आहे ते देवबापा आशीर्वादाचं कर आणि येत्या दिवसामध्ये ज्या योजना आहेत त्या देखील सिद्धीस जाव्या यासाठी तुझी कृपा आणि अनुग्रह असू दे. दयाळू प्रभू आमचे हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंडेंट आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसाठी प्रार्थना करतो. कारण प्रभू अहोरात्र सेवा करण्याचं या प्रियांनी ओझं घेतलेलं आहे आणि हे ओझं पूर्ण करण्यासाठी आमच्या प्रार्थना वेळोवेळी त्यांच्यासाठी आहे. यासोबतच सेंट्रल ऑफिसचा स्टाफ व त्या स्टाफमध्ये सेवा करणारे सर्व कर्मचारी यांचाही तू पाठीराखा असा हो. वेळोवेळी लागणारं आरोग्य प्रत्येकाला तू पुरवून दे. सोबतच देवबापा मंडळांच्या उन्नतीसाठी आणि संस्थेच्या उन्नतीसाठी जे कार्य त्यांना साधायचं आहे ते तू सिद्धीस जाऊ दे. प्रिय देवबापा आम्ही प्रार्थना करतो. आजारी प्रियची आम्ही आठवण करीत असताना आम्ही प्रार्थना करतो. ममताबाई वळवी आहेत, मालतीबाई वळवी, ज्योतिताई नाईक, जुलियाना अक्का गायकवाड, रैता अक्का जांबिलसा, सुरेश ठाकूर आहे यांच्यासाठी प्रिय प्रभू तू त्यांना आपलं आरोग्य दे. आपली कृपा आणि आपला आशीर्वादाचा हात त्यांच्यावर असू दे. सोबतच देवबापा आम्ही प्रार्थना करतो. आनंदीबाई जयकर आहेत त्यांच्यासाठी, सापाबाई शिंदेंसाठी आमची प्रार्थना आहे. कमळबाई कदम आहेत आणि सौ बोरा आहेत. प्रभू आमची प्रार्थना आहे या प्रियांनी प्रभू तुझ्या चरणी विनंती केलेली असताना या प्रिय मातापित्यांना देखील तुझा अनुग्रह दे, आरोग्य दे व या प्रियांच्या बरं होण्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. आज आम्ही अशोक शिंपी सरांसाठी प्रार्थना करतो. त्यांचं पायाचं होणारं ऑपरेशन प्रभू आशीर्वादित कर. डॉक्टरांचाही तू सहाय्य करता हो व लवकरात लवकर या आजारातून बरं होण्यास तुझी कृपा आणि तुझा अनुग्रह तू दे. त्यांची काळजी घेत असताना घरातल्या प्रियजनांचा तू सहाय्य करता हो व त्यांची काळजी घेत असताना त्यांच्या मित्रपरिवाराला देखील प्रभू तू आशीर्वाद द्यावास. देवबापा यासोबतच आमची प्रार्थना आहे की जे आमच्या मंडळीतले वडील प्रियजन आहे
त्यांना तुझी कृपा दे. नलिनीबाई मोजेस, आनंदीबाई पवार, रोबेन गार्दी, सुप्रभाबाई नाथानी, रेव्हरंड डी एम पाटील, पद्माबाई साळवे आहेत, ममताबाई डलगे आहेत, दुर्गाबाई वळवी यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे. प्रभू, या प्रियांना तुझी कृपा लाभू दे. या वृद्धपणामध्ये त्यांची काळजी घेत असताना घरातल्या सगळ्यांना तू सहाय्य कर. त्यांची शुश्रूषा करत असताना घरातल्या प्रियजनांना प्रभू तुझा अनुग्रह लाभू दे. प्रिय प्रभू, आम्ही आमच्या संडे स्कूलसाठी तुझी स्तुती करतो. जरी उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त प्रिय लेकरं आपापल्या गावी गेलेली आहेत, तरी दे बापा, आमची प्रार्थना आहे संडे स्कूलची ही गौरवी सेवा SAMच्या द्वारे फारच भरीव आणि उत्कृष्ट अशी आहे. आमच्या सर्व संडे स्कूलच्या शिक्षक आणि शिक्षिकांसाठी प्रार्थना आहे. या सुट्टीच्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जे विविध अभ्यास आणि विविध प्रार्थना त्यांच्या प्रभू तुझ्या चरणी आहेत, विविध योजना आहेत, त्या तू सिद्धीस जाऊ दे. सोबतच काउन्सिल या प्रिय लेकरांचं ओझं घेऊन पुढे चालत असताना त्यांच्यासाठी भरवण्यात आलेले VBS आशीर्वादित केले. मागील दिवसात आमच्या प्रिय मंडळीतील प्रिय लेकरांनी छोट्या, मध्यम आणि मोठ्या गटाने प्रभू गीत गायनामध्ये प्रथम क्रमांक मिळवून तुझं गौरव केलेला आहे. यामागे आमच्या शिक्षकांचं फार कष्ट आहे. आमच्या दे बापा, ह्या वडील प्रियांचं फार कष्ट आहे. आमची प्रार्थना आहे सर्व संडे स्कूल शिक्षक आणि शिक्षिकांना तुझी कृपा लाभू दे व काउन्सिलमध्ये होणारं हे सेवा कार्य आशीर्वादाचं कर. आमचे तरुण संघाचे अध्यक्ष यांच्यासाठी देखील आम्ही तुझी स्तुती करतो. परमेश्वरा, त्यांचं सेवा कार्य प्रभू तू आशीर्वादित कर व तरुणांना असंच संघटित करून पुढे घेऊन जात असताना तू त्यांच्याद्वारे गौरविला जा. परमेश्वर पित्या, यासोबतच दे बापा, आम्ही तरुणांसाठी आभार मानतो. गीत गायन, वचन ऐकणं, सोबतच मंडळीत सेवा करणं, या अनुषंगाने एक नवा उपक्रम क्रिकेटच्या माध्यमाने त्यांनी सुरू केलेला आहे. होणारा जे क्रिकेटचं खेळ आहे तो प्रिय लेकरांच्याद्वारे आशीर्वादित कर. विविध काउन्सिलच्या मंडळ्या त्यात जोडल्या गेलेल्या आहेत. प्रभू, त्यासाठी आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. ऊन वाऱ्यापासून या प्रिय लेकरांचं रक्षण कर व या माध्यमाने लेकरं एकत्र व्हावीत. या माध्यमाने लेकरांनी तुझं गौरव करावं व काउन्सिलमध्ये एक प्रीतीचं वातावरण नव्याने निर्माण व्हावं. यासाठी देवबापा लेकरांचा तू सहाय्य करता हो. हे दयाळू परमेश्वर पित्या, आमची प्रार्थना आहे येत्या दिवसांमध्ये जी वार्षिक सभा मंडळीची होणार आहे ती तू आशीर्वादित कर व या सभेच्या द्वारे तुझं गौरव होऊ दे व एक नवा आशीर्वाद आम्हा सगळ्यांना मिळू दे. एका नवीन वर्षासाठी जे नवीन नियोजन प्रभू तुझ्याकडून आहे ते तू सिद्धीस जाऊ दे. एवढंच नव्हे तर प्रभू, मंडळीप्रती आम्हा प्रत्येकाच्या ज्या जबाबदाऱ्या आहे त्या पूर्ण पार पाडत असताना आम्हा प्रत्येकालाही तुझी कृपा आणि अनुग्रह तू द्यावास. सोबतच दयाळू दे बापा, आम्ही प्रार्थना करतो दे बापा आमच्या प्रिय भारत देशासाठी. आमच्या देशावर तुझी कृपा असू दे, अनुग्रह असू दे, देशात शांतता नांदू दे. अरे प्रभू, हे सर्व करून प्रत्येक राज्यामध्ये शांतता आणि सोबतता असू दे. आमचे मान्य पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ, आमचे मान्य मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळासाठी, सोबतच आमच्या जिल्हाधिकारी आणि त्यांच्यासोबत पदाधिकारी वर्गासाठी. प्रिय प्रभू, आम्ही नंदुरबारसाठी विशेष प्रार्थना करतो, कारण की पाण्याचा पुरवठा कमी झालेला आहे. या दिवसांमध्ये प्रभू उष्णतेचं तापमान हे 41पर्यंत पोचलं आहे. आमची तुझ्या चरणी कळकळीने विनंती आहे प्रभू, उष्माघातापासून मंडळीतल्या लहान थोरांचं तू प्रत्येक सदस्याचं प्रभू रक्षण कर. ऊन वाऱ्याचं प्रत्येकाला तू सांभाळ. सोबतच दे बापा, आम्हाला पाण्याच्या पुरवठ्याचा साठा हा अतिशय कमी झालेला असताना तू वेळीच आम्हाला पाऊस पुरवून दे, आमचे नद्या नाले भरून वाहू दे आणि आम्हाला मुबलक असं पाणी तू द्यावंस असं होऊ दे. साथीच्या पसरणाऱ्या आजारांपासून आमच्या शहराचं रक्षण तू कर व आमच्या शहरामध्ये अशीच शांती प्रस्थापित होऊ दे. दंगे, धोपे आणि वाईट गोष्टींपासून आमच्या शहराचं प्रभू तू रक्षण कर. पोलीस दलासाठी आणि वैद्यकीय सेवेसाठी आमची प्रार्थना आहे प्रभू. जे प्रियजन मंडळीतून ही सेवा करीत आहे त्या प्रियांचा तू सहाय्य करता हो. सर्व डॉक्टर वर्गांना तुझी कृपा दे आणि दे बापा, जे सर्व परिचारिका आणि वैद्यकीय क्षेत्रात सेवा करता त्यांना तुझा अनुग्रह दे. पोलीस दलातल्या बंधू आणि भगिनींसाठी आमची प्रार्थना आहे. उन्हातानाचं प्रभू अहोरात्र हे प्रियजन सेवा करीत असताना त्यांनाही उष्णतेच्या प्रादुर्भावापासून रक्षण कर व त्यांची सेवा आमच्या संपूर्ण राज्याप्रती आशीर्वादाची अशी कर. सोबतच आमची प्रिय लेकरं बाहेरगावी शिक्षण घेत आहेत परमेश्वरा. या प्रिय लेकरांचं अध्ययन आणि शिक्षण पूर्ण होऊन अनेक देवबापा आपले प्रॅक्टिस करीत आहेत, त्यांचाही तू सहाय्य करता हो प्रभू. मंडळी वेळोवेळी त्यांच्यासाठी प्रार्थना करते. जरी प्रभू सगळ्या प्रिय लेकरांची नावं घेणं हे वेळेअभावी आम्हास अशक्य असलं तरी देवबापा तू जाणतोस आमच्या प्रिय लेकरांची मेहनत तुला ठाऊक आहे, कारण की प्रभू तू आपला पवित्र आत्मा देऊन त्यांच्या अध्ययनामध्ये सहाय्य करता असा आहे. आज जमलेल्या मंडळीतल्या आम्ही प्रत्येक सदस्य आमच्या मंडळीतल्या शिकणाऱ्या लेकरांसाठी तुझ्याकडे शक्ती मागतो, कृपा मागतो व आमच्या लेकरांचं शिक्षण चांगल्या रीतीने होऊन समाजामध्ये ते एक चांगले नागरिक असावे व आमच्या मंडळीलाही दे बापा
उंच आणि पुढे घेऊन जाणारे असावे. यासाठी मंडळीतले सभासद म्हणून आमच्या शिकणाऱ्या प्रत्येक लेकराला तुझ्या चरणी आम्ही ठेवतो. आम्ही प्रार्थना करतो बंधू जोशुआ यांच्यासाठी, त्यांचं सेवा कार्य आशीर्वादित कर. अभिषेकसाठी आम्ही प्रार्थना करतो, त्याचाही अभ्यास आशीर्वादाचा असा होऊ दे. बंधू सायमन जयकर यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे, त्यांचं सेवा कार्य व त्यांचं वास्तव्य प्रभू आशीर्वादाचं असं कर. सोबतच दे बापा, आम्ही प्रार्थना करतो, आज पुन्हा एक वार तुझ्या पवित्र वचनाच्या चरणापाशी आम्ही येतो. येणारं जे पवित्र वचन आहे ते तू आम्हासाठी आशीर्वादाचं कर आणि या वचनाच्याद्वारे प्रभू तू गौरविला जा. जे वचन आज आम्ही ऐकू ते ऐकून त्या वचनानुसार जीवन जगण्यास तू आमचा सहाय्य करता असा हो. हे दयाळू परमेश्वर पित्या, कोणी प्रार्थना विनंती सांगायचं राहिलं असेल परंतु आपल्या बिछाण्यावरती बसून तुझी आठवण करीत असेल तर प्रभू आज मंडळी म्हणून आम्ही प्रार्थना करतो. कारण याकोबाच्या पत्रामध्ये तू म्हटलेलं आहे की यास्तव तुम्ही मंडळीच्या वडिलांनास बोलवावे, त्यांनी ओनवून तेल लावून प्रार्थना करावे, कारण की विश्वासाची प्रार्थना कार्य करण्यात प्रबळ असते. प्रभू एलियाच्या प्रार्थनेची आम्ही आठवण करतो. 3 वर्ष पाऊस पडला नाही, परंतु नंतर त्याने प्रार्थना केली तेव्हा तो पडला, कारण की प्रभू त्याने विश्वासाने प्रार्थना केली. आज जमलेले आम्ही सर्वजण मंडळीतल्या प्रत्येक सभासदासाठी विश्वासाने प्रार्थना करतो. कारण प्रभू तुझं वचन म्हणतं की प्रीतीच्या बंधनाशिवाय तुम्ही कशातही उणे राहू नका. आज मंडळीतले सभासद म्हणून आमची एकमेकांवरची प्रीती दाखवण्यास, एकमेकांवरचं प्रेम प्रगट करण्यास तू आमचा सहाय्य करता हो. प्रिय देवबापा, कोणी दुःख भोगीत आहे तर प्रभू तू त्यांना सहाय्य कर. व देवबापा, परीक्षेच्या या प्रसंगातून जात असताना तू आम्हाला प्रतिफळ देशील, कारण की तू आमची परीक्षा आमच्या शक्तीच्या पलीकडे पाहत नाही असं तुझं पवित्र वचन म्हणतं. सोन्याला देखील तप्त भट्टीतून जावं लागतं, त्यावेळेला त्याची किंमत कळते. त्याचप्रमाणे प्रभू आम्हालाही विश्वासणाऱ्यांना संकटातून जावं लागेल, आमची पारख होईल, परंतु प्रभू आम्ही विश्वासामध्ये डगमगू नये, मरेपर्यंत विश्वासू राहावं, जेणेकरून आम्हाला जीवनाचा मुकुट प्राप्त होईल. या वचनाकडे लक्ष देऊन आम्ही नेहमी प्रार्थनापूर्वक आमचं जीवन तुझ्या चरणी जगून तुझं गौरव करावं, यासाठी तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे आणि तुझ्या पवित्र वचनाचं मार्गदर्शन हे सदैव आम्हाला दे. आजच्या उपासनेला पुन्हा एक वार तुझ्या हाती येतो. सर्व प्रार्थना विनंत्या तुझ्यासमोर आम्ही सादर करतो. या प्रार्थनेच्याद्वारे प्रभू तू गौरविला जा. आमच्या सर्व प्रिय लेकरांना पुन्हा एक वार आम्ही तुझ्या हाती ठेवतो आणि प्रार्थना करतो, या सर्वांच्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. आजची सेवा देखील तू आशीर्वादित कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेला आपण दानार्पण घेणार आहोत. दानार्पणाच्या या सेवेसाठी क्वायर पुढे येऊन गीत गायन करेल व दानार्पण घेण्यासाठी जे दानार्पण घेणारे अशर्स आहेत ते पुढे येतील व दानार्पण आपण हे गीत गात दानार्पण करूया. विजयसंगीत 132 आपण विजयसंगीत गीत नंबर 132.
आजच्या दानार्पणासोबत ज्या प्रियांचे वाढदिवस आहे आपण सुचवू शकता, पुढे येऊ शकता. माझ्याकडे असलेल्या माहितीप्रमाणे गेल्या रविवारी प्रशंसा अंजय वळवी हिचा वाढदिवस झालेला आहे. सोबतच या सोमवारी पिंकी पाडवी, मंगळवारी फिला शिंदे, याकोब आणि सुजाता पोराड, बुधवारी निलेश साने, विशाल सोनवणे, शुक्रवारी राहुल कदम आणि शनिवारी 1 तारखेला सोमार्था वळवी, रेव्हरंड LP वळवी, संदीप मांडेसर, यशवंत वसावे, पास्टर सुदेश नाईक, फिलिप पौल, सायमन गामित, रेव्हरंड RK वळवी, सुरेखा वळवी आणि आत्माराम वळवी या प्रियांचा वाढदिवस आहे. सौ शारदाबाई सुरेश गावित, फॅमिली जयहिंद कॉलनी ह्यांच्याकडून दशमांश आहे तो मी प्रभूच्या भांडारात टाकतो. सोबतच श्री सुरेश बी गावित, फॅमिली जयहिंद कॉलनी ह्यांच्याकडून दशमांश आहे तो मी प्रभूच्या भांडारात टाकीत असताना डॉक्टर वंदना वसावे यांनी उपकार स्तुतीचं दान दिलेलं आहे. इयत्ता 12वीच्या परीक्षेत मुलगी उत्तीर्ण झाल्याबद्दलचं हे उपकार स्तुतीचं दान आहे ते मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. मी सन्मान्य पठारे पाळकसाहेब आपणाला विनंती करणार आहे आपण पुढे येऊन दानार्पणासाठी व वाढदिवसासाठी प्रार्थना करावीत. प्रभू, आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार तुझ्या पवित्र मंदिरात येण्याची संधी तू आम्हाला दिली. हा दिवस, हा प्रभूवार तू आम्हाला दाखवलास, तुझे आभार मानतो. आमची काही योग्यता आणि पात्रता नसतानाही आम्हा सर्वांची प्रकृती जाणतोस, कारण आम्ही केवळ माती आहोत. आणि प्रभू, तू आम्हाला या गोष्टी यासाठी पुरवतोस की आम्ही तुझे संतान आहोत. प्रभू, आज आम्ही या पवित्र दिनी तुझं गौरव करावं, तुझी स्तुती, भक्ती, आराधना करावी म्हणून तू आम्हाला ही संधी दिली. तुझे आभार मानतो. म्हणून या भूतलावर तुझ्या समान कोणी नाही. तू एकच थोर आणि पवित्र देव आहे. त्या तुझ्यासमोर आम्ही येत असताना आम्ही नतमस्तक होऊन तुला उंचावितो. प्रभू, आज आम्ही या प्रभुवारी ही भक्ती करत असताना आम्ही गीत गाऊन तुझं स्तवन केलेलं आहे. वेगळ्या प्रकारची उपकार स्तुती तुला अर्पण करून आम्ही तुला गौरव दिलेला आहे. आणि प्रभू, आम्हाला ठाऊक आहे की तू त्या पलीकडचा देव आहे. आम्ही आमच्या ओठ्यांचा यज्ञ, स्तुतीचा यज्ञ तुला अर्पण करतो. कारण प्रभू, तू आमच्यावर इतकं उपकार केलेला आहे की देण्यासाठी तू आमच्यासाठी काही राखून ठेवलं नाही. तो आपला स्वर्ग रिक्त केलास आणि आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी देऊन टाकला. एवढं महान प्रेम तो आमच्यावर केलं. आणि म्हणून आम्ही तुझ्यासाठी काही करत नाही. जे काही आम्ही तुला अर्पण करतो त्याचा तू स्वीकार कर. आणि जे दानार्पण आम्ही तुझ्या भांडारात आणलेलं आहे, ज्या प्रियांच्या कमाईला तू बरकत दिली, ज्यांच्या प्रभू अनेक प्रकारचं यश त्यांना लाभू दिलंस, त्या प्रित्यर्थ ज्यांनी उपकारचं दान दिलेलं आहे त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. आणि प्रभू, केवळ देणं, आम्ही पैसा देऊन तुझं गौरव करावं एवढंच नव्हे, तर आम्ही आमचं जीवित देखील तुला अर्पण करावं आणि तुझी स्तुती, आराधना करावी अशी कृपा तू हो दे. म्हणून तनाने, मनाने, धनाने आम्ही सर्वस्वी तुझी स्तुती आणि गौरव करावं यासाठी आम्हा सर्वांचं तू सहाय्य कर. परमेश्वरा, आज आम्ही पुन्हा एक वार प्रार्थना करतो या सप्ताहामध्ये ज्या प्रियांचे वाढदिवस आहेत अशा सर्वांना तुझ्या पायाजवळ आम्ही ठेवतो. आम्ही प्रशंसा वळवी, पिंकी पाडवी, फिलास शिंदे, याकोब, सुजाता पोराड, निलेश साने, विशाल सोनवणे, राहुल कदम, सौ माया वळवी, रेव्हरंड LP वळवी, संदीप मांडे, यशवंत वसावी, पास्टर सुदेश नाईक, फिलिप पौल, सायमन गावित, रेव्हरंड RK वळवी, सुरेखा वळवी, आत्माराम वळवी अनेकांचे जन्मदिवस या सप्ताहामध्ये आहेत. आम्ही प्रार्थना करतो, या सर्वांना तू ओळखतोस. हे प्रभू, या सर्वांना तू दीर्घायू कर. त्यांना प्रभू तू आशीर्वाद दे आणि त्यांच्या पुढील या नवीन वर्षामध्ये वाटचाल करत असताना त्यांचा हात धरून तू चालव. प्रभू, या सप्ताहामध्ये माझाही जन्मदिवस आहे, तर मलाही तू कृपा दे आणि नव्याने प्रभू या नवीन वर्षामध्ये पदार्पण करण्यासाठी तू माझं सहाय्य कर. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करतो, जे वचन आमच्याकडे येणार आहे ते आम्हा सर्वांसाठी आत्मा आणि जीवन होऊ दे. पुन्हा एक वार प्रभू, हे दानार्पण आणि त्यासोबत आमचं जीवन तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित करतो. आम्हा सर्वांचा ताबा तू घे. तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन.
31 तारखेला माननीय पठारे पाळक साहेबांचा वाढदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपणाला शुभेच्छा. सूचना आहे या सप्ताहासाठी. येत्या रविवारी दिनांक 2 जून 2024 रोजी मंडळीचा प्रभुभोजन विधी होईल. येत्या रविवारी आपण प्रभुभोजन विधी घेणार आहोत. सोबतच दिनांक 30 मे 2024 रोजी सकाळी ठीक 9 वाजता मंडळीची वार्षिक सभा चर्चमध्ये भरवण्यात येईल. सर्व सभासदांना प्रेमाचं आमंत्रण आहे. तर 30 मेला आपली वार्षिक सभा होईल. या महत्त्वपूर्ण सूचना प्रियांनो आपणासाठी आहे. आज आम्ही देवाच्या पवित्र वचनाकडे जात असताना एका महत्त्वपूर्ण अशा वचनाकडे आणि एका महत्त्वपूर्ण अशा विषयाकडे आपणा सगळ्यांचं लक्ष मी वेधू इच्छितो. प्रियांनो, गेल्या सप्ताहामध्ये एका मिशनऱ्याचं जीवनचरित्र मी ऐकत होतो. आणि जसं की आपण प्रत्येक उपदेशामध्ये किंवा 1-2 उपदेशामध्ये एका मिशनऱ्याचं जीवनचरित्र अभ्यासत आहोत किंवा ऐकत आहोत. डेव्हिड ब्रेनहार्ड नावाचे एक मिशनरी होऊन गेले. 1718 ते 1747 हा 29 वर्षाचा त्यांचा जीवन कार्यकाळ होता. डेव्हिड ब्रेनहार्ड नावाचे हे जे मिशनरी होते, हे मिशनरी तरुण वयामध्ये येण्यापूर्वी बालपणामध्येच त्यांचे आईवडील वारले. आणि बालपणामध्ये आईवडील वारल्यानंतर मोठ्या बहिणीने डेव्हिड ब्रेनहार्ड ह्यांचं बालपण सांभाळलं, त्यांना मोठं केलं. परंतु आईवडिलांचं छत्रछर हरवल्यामुळे डेव्हिड ब्रेनहार्ड हे तरुण वयामध्ये ज्या वेळेला आले त्यावेळेला जगातल्या वेगवेगळ्या गोष्टींचं आकर्षण त्यांना लागलं. आणि डेव्हिड ब्रेनहार्ड हे मिशनरी होण्यापूर्वी अतिशय गुंड प्रवृत्तीने वागत आणि लोकांसंगती त्यांचा व्यवहार काही ठीक नव्हता. आणि तसं करत असताना अचानक एका दिवशी त्यांना रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. आपणा सगळ्यांना ठाऊक आहे की त्यावेळेला म्हणजे 1700च्या काळामध्ये TBचा आजार आणि त्यावेळेचं जे मेडिकल फॅसिलिटी होती त्या कशा पद्धतीच्या असतील. आणि अशा या तरुण वयामध्ये अचानक या आजारामध्ये त्यांना त्रास व्हायला लागला. आणि एका सभेमध्ये डेव्हिड ब्रेनहार्ड गेले आणि त्या सभेमध्ये वक्ता बोलत होता, वचनातून सांगत होता. डेव्हिड ब्रेनहार्डच्या मनाला त्या सगळ्या गोष्टी लागत होत्या. आणि त्या सभा सुटल्यानंतर ते वक्त्याकडे गेले आणि प्रार्थना करून घेतली आणि म्हटले की मी माझं जीवन प्रभूला देतो व आजपासून मी देवाच्या सेवेसाठी आपलं स्वतःचं समर्पण करतो. अतिशय तरुण तो मुलगा 17-18 वर्षाचा असेल. आणि त्याच्यानंतर तो बायबल कॉलेजला गेला. बायबल कॉलेज शिकता शिकता परत त्याला ते TBचा आजाराने परत त्रास व्हायला लागला आणि परत उलट्या व्हायला लागल्या, रक्त पुष्कळ जायला लागलं. कॉलेजमध्ये त्याला ठेवणं कॉलेजच्या प्रशासनालाही योग्य वाटलं नाही. म्हणून कॉलेज प्रशासनाने त्याला असं म्हटलं की तू देवाची सेवा करू इच्छितो, देव तुझा उपयोग करेल, परंतु तुझ्या ह्या आजाराची लागण दुसऱ्यांना व्हायला नको, म्हणून असं कर, कृपा करून तू कॉलेजमधून जा. आता सांगा, एक तरुण मुलगा ज्याला कॉलेजमधून आजारामुळे काढून टाकलंय त्याची मनस्थिती काय झाली असेल. आई वडील तर नाही आहे, बहीण कशी तरी त्याला सांभाळते. आणि अशी वाईट परिस्थिती असताना तो घरातून निघाला आणि जंगलामध्ये जाऊन प्रार्थना करत बसला. प्रार्थना करत असताना त्याला असं वाटलं की माझ्या आयुष्याचे जितके पण दिवस उरलेले आहेत, या आजारामध्ये माझा अंत होणार आहे हे नक्की आहे, परंतु जितके वर्ष किंवा जितकं आयुष्य देव मला देईल तितकं आयुष्य मी देवाची गौरवी सेवा करेन, असं त्याने मनामध्ये ठरवलं. आणि मनामध्ये ठरवून तो निघाला सेवा करण्यासाठी. मग तो एका जंगली परिसरामध्ये गेला, ज्या ठिकाणी रेड इंडियन्स म्हटलेलं आहे. अशा मानव जातीमध्ये जाऊन त्याने एक भाषांतर करणारा व्यक्ती आपल्यासोबत ठेवला आणि त्या लोकांमध्ये तो सेवा करू लागला, देवाच्या गोष्टी सांगू लागला. जितकं त्याला बायबलमधून कळत होतं, जितकं पवित्र शास्त्र वाचून त्याला समजत होतं, तितकं तो त्या रेड इंडियन्स लोकांना सांगू लागला आणि लोकांना प्रार्थना करून देऊ लागला. अनेक लोक देवाकडे वळायला लागले. अतिशय चांगली त्याची सेवा चाललेली होती. आणि असं करत असताना पुन्हा त्याचा आजार बळावला आणि अशा परिस्थितीमध्ये तो ती सेवा करणं काही सोडत नव्हता. त्याने त्या लोकांना सेवेमध्ये पुष्कळ हे केलं, परंतु तेथेही त्याला विरोध झाला. बघा, ज्या ज्या वेळेला तुम्ही देवाचं काम कराल त्या त्या वेळेला तुमची शरीर प्रकृती बिघडू शकते. कधी कधी तुम्हाला आतून विरोध होऊ शकतो, कधी कधी बाहेरून विरोध होऊ शकतो. तसं डेव्हिड ब्रेनहार्डला पण झालं. तो सेवा करत असताना त्या रेड इंडियन्स लोकांमधला काही गट वेगळा झाला आणि म्हणाला की या व्यक्तीला आपण मारून टाकू, कारण की हा आपल्या कबिल्यामध्ये किंवा आपल्या समूहामध्ये नको त्या गोष्टी सांगतो. आणि एका रात्री त्यांनी असं केलं की आज रात्री ह्याला भाला भोसकून मारून टाकायचं. डेव्हिड ब्रेनहार्ड त्यावेळेला एका झाडाखाली गुडघे टेकून प्रार्थना करत बसला होता. ते जंगली लोक गेले भाला घेऊन त्याला मारणार, पण बघितलं की तो काहीतरी
बडबड करत प्रार्थना करत आहे. आणि तो प्रार्थना करीत असताना, गुडघ्यावर बसलेला असताना त्यांना असं वाटलं की याला मारणं काही योग्य नाही, आपण उद्या याला मारू, असं म्हणून ते जंगली लोक परत येऊन गेले. दुसऱ्या दिवशी त्यांनी बघितलं तर डेव्हिड ब्रेनर दुसऱ्या रात्री पण गुडघ्यावरती बसून झाडाखाली पूर्ण रात्रभर तो प्रार्थना करत राहिला. आणि जे त्याचे मारेकरी होते त्यांच्या मनामध्ये परिवर्तन आलं आणि तेही प्रभूकडे वळले. कालांतराने त्याच्या आजारामध्ये 1747 म्हणजे 29 वयाच्या आयुष्यामध्ये तो मरण पावला. 29 वर्षाचंच आयुष्य त्याला होतं. आणि मिशनरीच्या ज्या इतिहासामध्ये, मिशनऱ्यांच्या ज्या स्टोरीज आहेत त्या इतिहासामध्ये असं म्हटलेलं आहे की 4 वर्ष त्याने रेड इंडियन्स लोकांमध्ये सेवा केली. आणि इतकी सेवा केली की तो संपूर्ण समुदाय त्याने प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आणला. त्या टीबीच्या आजारामध्ये त्याचं मरण झालं आणि त्याला तिथेच पुरून टाकण्यात आलं. त्याचा इतिहास संपला. परंतु जे रेड इंडियन्स आहेत ते आज प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळले. 17व्या शतकापासून ते विश्वासामध्ये आले. या सगळ्यांच्या मागे एकच कारण होतं की हा शरीराने दुर्बळ असलेला व्यक्ती, हा जो मिशनरी व्यक्ती होता, अतिशय प्रार्थनाशील, आपलं जीवन संपूर्ण काळ त्याने त्या ठिकाणी सेवा केली. फक्त 29 वर्षाचं आयुष्य होतं प्रियांनो, जास्त फार मोठं आयुष्य त्याला मिळालं नाही. फक्त 29 वर्षाच्या आयुष्यामध्ये तो संपूर्ण समुदायाला प्रभू येशू ख्रिस्ताकडे घेऊन आला. या मिशनऱ्याच्या इतिहासामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेला त्याचा जीव जात होता, ज्या वेळेला त्याचा प्राण जात होता, त्यावेळेला तो एक वचन बोलत होता. ते वचन होतं मत्तेकृ वर्तमान अध्याय 16 वचन 27. कृपा करून पवित्र शास्त्रामध्ये बघा. आज उपदेश ऐकत असताना आपल्याला काही वचनं सुद्धा बघायची आहे. मत्तयाचं शुभवर्तमान यामधील 16व्या अध्यायातील 27वं वचन तो बोलत होता. मी आपणा सगळ्यांच्या सोयीसाठी हे वाचतो. त्यामध्ये असं म्हटलंय, मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दूतांसह येईल, त्यावेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल. बघा, हा 29 वर्षाचा तरुण मिशनरी मरतोय. मरत असताना त्याच्या तोंडचे शब्द काय आहे? तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल. याचा अर्थ काय की त्याची शारीरिक दुर्बलता होती, कौटुंबिक दुर्बलता होती आणि शैक्षणिक दुर्बलता त्याच्यामध्ये होती. तरी पण त्याने सेवा केली, अनेकांना प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळवलं, कमी आयुष्यामध्ये प्रभूकडे गेला. परंतु तो म्हणतो की ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल. कोण फळ देईल? तर आमचा स्वर्गीय पिता. याचा अर्थ त्याला याची पक्की जाणीव होती की माझ्या मरणानंतर माझ्या कामाचं प्रतिफळ देव मला देईन. मग प्रियांनो, एक प्रश्न तुमच्या आणि माझ्या मनात आता येऊ द्या की माझ्या कामाचं प्रतिफळ देव मला देईल, देवाच्या त्या न्यायासनासमोर मी उभा राहिलेलो असताना माझं काय होईल? किंवा देवाच्या न्यायासनासमोर मी उभी राहिलेली असताना माझ्या कामाचं प्रतिफळ देव मला काय देईल? हा मिशनरी प्रार्थनाशील होता. रात्रभर गुडघ्यावर बसून जंगलामध्ये झाडाखाली प्रार्थना करत होता. त्याच्या मारेकरांचंही परिवर्तन झालं त्याच्या या एका कृतीमुळे. मरत असताना त्याचे तोंडचे शब्द किती सुंदर आहे पहा. तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल. देव तुम्हाला आणि मला आमच्या कृत्याप्रमाणे फळ देईल. आता या ठिकाणी सैद्धांतिक गोष्टी आहेत. आम्हाला आमच्या विश्वासानुसार देव प्रतिफळ देईल. आम्ही आमच्या विश्वासामध्ये मजबूत असावं, त्याचं प्रतिफळ देईल. परंतु जी कृत्य आहेत, जी कामं आहेत तुमची आणि माझी या जगामध्ये, तुम्ही आणि मी या जगामध्ये वेगवेगळी नोकरी करत असू, वेगवेगळा व्यवसाय करत असू, वेगवेगळ्या आपल्या जबाबदाऱ्या असेल, परंतु ते कामाचं प्रतिफळ देव आम्हाला देईल. तुमचं कृत्य काय आहे आणि ते देवासमोर उघड केलं जाणार आहे. प्रियांनो, ख्रिस्ती व्यक्ती म्हणून आपल्या मनाला एक गाठ बांधा. आज आपल्या डायरीमध्ये लिहून घ्या, जर आपण लिहत असाल तर. आणि जर लिहत नसाल तर एस ए चर्च नंदुरबार या एस ए चर्चच्या व्हॉट्सॲपवरती आजच्या उपदेशाच्या मी नोंदी टाकलेल्या आहे. आपणाला हव्या तर आपण त्या बघू शकता. कृपा करून आता बघू नका, चर्च सुटल्यानंतर आपण त्या बघू शकता. आज ज्या मिशनरीची स्टोरी मी आपणाला सांगितली त्याची लिंकसुद्धा मी आपणाला त्याच्यामध्ये दिलेली आहे. निवांत वेळामध्ये दुपारी ते बघा आणि आजचा उपदेश वाचा. प्रियांनो, तुमच्या कृत्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे, माझ्या कृत्याचं प्रतिफळ मला मिळणार आहे. मग माझं आजचं कृत्य कसं असलं पाहिजे? त्याला ठाऊक होतं की टीबीच्या आजारामध्ये माझं मरण होणार आहे, परंतु माझं कृत्य कसं असलं पाहिजे? त्याने अनेकांना ख्रिस्ताकडे वळवलं. इतकं चांगलं त्याचं कृत्य झालं. 17व्या शतकामध्ये तो मरण पावला. आज आपण 2024 मध्ये जगत आहोत, परंतु
या डेव्हिड ब्रेनर्ड नावाच्या मिशनऱ्याचं जीवनचरित्र आजही आम्हाला प्रेरणा देतं, आजही अनेक लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणतं. प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या कृत्याचं प्रतिफळ देव देणार आहे. मग माझी वागणूक कशी असली पाहिजे? थोडक्यात मार्गदर्शन आपणाला देतो की तुमची आणि माझी वागणूक अशी असली पाहिजे. प्रियांनो, हे चुकणार नाही आहे. देवाच्या न्यायासनासमोरून तुम्ही किंवा मी आपण बाजूला जाणार नाही आहे. तुमचं आणि माझं कृत्य त्या दिवशी नक्कीच उघड होणार आहे. मग तुमचं आणि माझं कृत्य जर देवासमोर उघड होणार आहे तर आज माझी जबाबदारी काय आहे? आजपासून माझं ख्रिस्ती जीवन मला कसा जगायचं आहे? आजवर 20 वर्ष झाले, 40 वर्ष झाले मी ख्रिस्ती आहे, 50-60 वर्ष झाले मी ख्रिस्ती आहे, किंवा नव्यानेच 1-2 वर्ष झाले मी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकार केलं, मी प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. जरी आपली ख्रिस्ती व्यक्ती म्हणून वाटचाल कमी असली किंवा मोठी असली तरी आज माझ्या कृत्याला जर देवाने तपासून पाहिलं किंवा आज मला प्रभू आज्ञा झाली आणि देवाच्या न्यायासमोर मला नेलं तर माझ्या कृत्याचं प्रतिफळ देव मला देताना मला काय देईल? त्यासाठी पहिली गोष्ट तुम्ही आणि मी करा, ती म्हणजे प्रेषितांची कृत्य 17व्या अध्यायातलं 11वं वचन आपण आपल्या मनामध्ये ठेवा. प्रेषितांची कृत्य अध्याय 17 आणि वचन 11 या गोष्टींची प्रॅक्टिस प्रियांनो आपल्या मनामध्ये असू द्या. बघा, आम्हाला देवाच्या न्यायासनासमोर जायचं आहे, आमच्या कृत्याचं प्रतिफळ द्यायचं आहे, तर आज ख्रिस्ती व्यक्ती म्हणून मला या पद्धतीने जीवन जगायचं आहे. 11वं वचन बघा, प्रेषित 17:11. तेथील लोक थेसनिकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते. त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला आणि या गोष्टी अशाच आहेत की काय याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करीत गेले. पहिली गोष्ट प्रिय ख्रिस्ती बंधू भगिनींनो आपल्याला करायची आहे, मंडळीतले सभासद म्हणून आणि एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून. प्रियांनो, तुम्हाला आणि मला जे करायचं आहे ते म्हणजे या 11व्या वचनात सांगितलं आहे, मोठ्या मनाचं बना, उत्सुकतेने वचन स्वीकारा आणि शास्त्रात दररोज शोध करा. बघा, ह्या वचनाच्या बाहेर आपण जाणार नाही. बघा, त्याच्यामध्ये मोठ्या मनाचे होते. थेसनिकातल्या लोकांपेक्षा हे जे लोक होते हे बिरुयाचे लोक आहे आणि हे जे बिरुयाचे लोक होते हे उत्सुकतेने वचन स्वीकारणारे होते, मोठ्या मनाचे. मोठं मन याचा अर्थ असा होतो की आपण आपल्या मनाला मोठं करणं. मोठ्या मनाचे म्हणजे कसं की आपल्या मनामध्ये प्रेम असलं पाहिजे. आपणाबद्दल कोणी वाईट वागत असलं तरी त्याच्याबद्दल आपण चांगलं वागलं पाहिजे. जी प्रभू येशूने शिकवण दिली ती मोठ्या मनाची शिकवण आपण दाखवली पाहिजे. बघा, ख्रिस्ती व्यक्ती म्हणून देवाच्या न्यायासनासमोर जाणार आहोत, परंतु आजपासून प्रत्येक दिवशी मला मोठ्या मनाचं होऊनच जीवन जगावं लागेल. माझं मन छोटं ठेवून मला जगता येणार नाही. मनामध्ये अडी ठेवून मला ख्रिस्ती व्यक्ती म्हणून जगता येणार नाही. मनामध्ये वाईटपणा घेऊन मला ख्रिस्ती व्यक्ती म्हणून जगता येणार नाही. प्रियांनो, व्यक्ती म्हणून, मनुष्य म्हणून मतभेद असू शकतात. एखाद्या गोष्टीबद्दल आपलं पटू शकत नाही हे मी मान्य करतो, परंतु पटत नाही म्हणून संध्याकाळपर्यंत आपल्या मनात राग ठेवू नये असंही बायबल आम्हाला शिकवतं. तुम्ही रागावा परंतु पाप करू नका. सायंकाळपर्यंत आपले मतभेद असू द्या, परंतु दुसरा दिवस त्याच्यासाठी उजाडू देऊ नका. प्रियांनो, मोठ्या मनाचे बना. आम्हाला देवाच्या न्यायासनासमोर जायचं आहे, प्रतिफळ तिथं मिळणार आहे, पण आज जर माझं मन मोठं नसलं तर मला काय लाभ? आज ख्रिस्ती व्यक्ती म्हणून जर मी मनामध्ये अड्यता बाळगून जीवन जगत असलो तर मला काय लाभ? प्रियांनो, आज आपल्या मनाला ह्याची प्रेरणा द्या की बायबल मला असं म्हणतं की मला मोठ्या मनाचं व्हायचं आहे. सोबतच मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार करणारं बनायचं आहे. मोठ्या उत्सुकतेने हे लोक देवाच्या वचनाचा स्वीकार करत होते. आज आपल्याला देवाच्या वचनाचा स्वीकार करायचा आहे. आणि कसा? मोठ्या उत्सुकतेने. मला आनंद वाटतो की आपणापैकी अनेक लोक नंतर देखील देवाचं वचन ऐकतात आणि बघतात. परमेश्वर कृपेने आपल्याकडे फार चांगली सोय आहे. आपण यूट्यूबवरती किंवा फेसबुकवरती आपल्या चर्चेसमध्ये गाजवलेल्या वचनांची सेवा आपण बघतो. मोठ्या उत्सुकतेने आपण ते बघतो. जर आपण ते बघतच असाल तर प्रियांनो, 52 रविवार न चुकता आपल्याला देवाचं वचन मिळालेलं आहे. एवढंच नव्हे तर आपण पॅशन वीकमध्ये देवाचं वचन ऐकलं. महिला सभा ज्या आपल्या चर्चेसच्या झाल्या त्याविषयी आपल्याला महिला सभेमध्ये देखील वेगवेगळं मार्गदर्शन आपल्याला मिळालं. एवढंच नव्हे तर आपल्या आतापर्यंत 52 रविवारमध्ये 52 उपदेश झालेले आहेत. 3 महिला मंडळाच्या सभा झालेल्या आहे. 2-7 मालिकेचं जे आहे ते पुस्तक क्रमांक 1 आता पूर्णत्वास जाणार आहे. सोबतच रेव्हरंड जी जयकर पाळकसाहेब यांच्याकडून 100पेक्षा जास्त PDF एसी चर्च नंदुरबार या व्हॉट्सअप ग्रुपला आम्ही टाकलेले आहे.
मंडळीतल्या प्रत्येक सभासदांपर्यंत हे देवाचं वचन आम्ही दिलेलं आहे. 6 बिल्डचे आपले अभ्यास गट आहे, त्यामध्ये 1 इंग्रजीचा आपला अभ्यास गट आहे. 3 वेळा आपली कार्यशाळा झाली आणि विशेष म्हणजे सायंकाळच्या ज्या आपल्या सभा होतात त्या 216पेक्षा जास्त सभा आपल्या चर्चेसमध्ये सायंकाळच्या वचनाच्या झालेल्या आहे. गृहसन आपला झाला, 2 वेळा आपलं तरुण संमेलन झालं, 2 वेळा आपलं VBS झालं, 10 बाप्तिस्म्याचे वर्ग झाले आणि 6 विद्यार्थ्यांनी देवाच्या वचनाचा स्वीकार करून बाप्तिस्मा विधी घेतला. प्रियांनो, SAMची ही परंपरा आहे, SAMचं हे सेवा कार्य आहे. प्रियांनो, मंडळीमध्ये तुम्ही आणि मी आपलं जीवन जगत असताना कसं असलं पाहिजे? आम्हाला देवाच्या न्यायासनासमोर जायचंय तर आज मोठ्या मनाचं बनून देवाच्या वचनाचा उत्सुकतेने स्वीकार करणारं बनायचं आहे. आज मंडळी कसल्याही बाबतीत कमी पडलेली नाही वचनाची सेवा करण्यामध्ये. जे पाळक वर्ग आपल्याकडे आहे, आपल्या मंडळीचे सिनियर वर्ग, ते आपल्याला प्रति सायंकाळी देवाचं वचन देतात. एवढंच नव्हे तर मॉर्निंग डिवोशन आपल्याला नेहमीच व्हॉट्सॲपवरती मिळत आहे, एकही दिवस चुकला नाही. गेल्या 11 वर्षापासून दररोज सकाळी 7 ते 8 वेळा फक्त गॅप पडला असेल, आपणाला देवाचं वचन मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेमध्ये सकाळी व्हॉट्सॲपवरती मिळतं, फेसबुकवरती आपल्याला मिळतं. एवढंच नव्हे तर मंडळीच्या वतीने सायंकाळच्या सभा ज्या 216पेक्षा जास्त उपदेश आपल्याला मिळाले. 52च्या 52 रविवार देवाचं वचन आपल्याला मिळालं. पॅशन वीकमध्ये देवाचं वचन मिळालं आपल्याला. सोबतच गृहसनात देवाचं वचन मिळालं. नाताळाच्या कार्यक्रमात आपण देवाचं वचन. प्रियांनो, उत्सुकतेने ते स्वीकारा. आज मंडळीकडून हे अभ्यासक्रम आपल्यासाठी राबवले जात आहे. बीडच्या अध्ययनामध्ये 100पेक्षा जास्त PDFच्या फाईल आणि PPT आपल्याला देण्यात आलेले आहे. अनेक वेळेला या ठिकाणी प्रेझेंटेशन दिलेलं आहे. प्रियांनो, मी ह्या बाबतीत जास्त यासाठी सांगत आहे कारण की बघा, आपला जो मूळ मुद्दा आहे वचनामध्ये, प्रेषितांची कृत्य 17व्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये, की आम्ही मोठ्या उत्सुकतेने देवाचं वचन स्वीकारणारे असावे, कारण त्या ठिकाणाचे लोक तसे होते. आणि जी मंडळी देवाचं वचन उत्सुकतेने स्वीकारते ती मंडळी देवाच्या वचनामध्ये वाढत जाते, त्या मंडळीची आध्यात्मिक वाढ होत असते. प्रियांनो, पवित्र ग्रंथ बायबल आज आपल्याकडे आलेला आहे, आपल्या भाषेमध्ये आपल्याला मिळालेला आहे. एवढंच नव्हे तर आपण आपल्या घरामध्ये कधीही ऑडिओ बायबल लावून ऐकत आपले कामं करू शकतो, कधीही आपण देवाचं वचन लावून ऐकू शकतो. आज देवाचं वचन किती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. वेगवेगळ्या भाषेमध्ये, वेगवेगळ्या प्रसंगामध्ये वाटेल तेव्हा आपण देवाचं वचन ऐकू शकतो आणि त्याच्यावर मनन करू शकतो. कितीतरी कॉमेंट्रीज आपल्याकडे आहेत, जर आपल्याला हव्या असेल तर आम्ही त्या सुचवूही शकतो. प्रियांनो, देवाच्या न्यायासनासमोर जाऊन आमच्या कार्याचा हिशोब होणार आहे, म्हणून आज असं करा, मोठ्या मनाचे बना, उत्सुकतेने देवाचं वचन स्वीकारा आणि बघा खालील वचनात काय म्हटलंय. आणि या गोष्टी अशाच आहेत की काय याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करत असत. एखाद्या दिवशी शोध करत होते का? नाही, दररोज शोध करत होते. प्रति बुधवारी सकाळी 10 ते 11 वेळामध्ये आपण या ठिकाणी बायबल स्टडी घेत असतो. जेकर पाळक साहेब ते घेत असतात आणि त्याच्या फाईल्स आणि त्याचे सर्व व्हिडिओज आपल्याला मिळत असतात मंडळीच्या ग्रुपवरती. प्रियांनो, आपणाला मी प्रोत्साहन देतो की प्रत्येक दिवशी देवाच्या वचनाचा शोध करा. बघा, 11वं वचन, शास्त्रात दररोज शोध करत गेले. एक प्रश्न वैयक्तिक रीतीने विचारतो, क्षमा करा, दररोज आपण बायबल वाचता का? जर वाचत असाल तर एक गोष्ट अजून करा, एक वही सोबत ठेवा आणि आज वाचलेल्या शास्त्र भागातून मला काय कळलं ते त्या ठिकाणी लिहून ठेवा. की आज समजा मी योहानाचा 2रा अध्याय वाचला, काना गावातील गोष्ट त्या ठिकाणी आहे. मग ह्या गोष्टीमध्ये देवाचं सामर्थ्य काय आहे, या गोष्टीमधून मला काय आशीर्वाद मिळाला, या गोष्टीमधून मी काय शिकलो आणि या गोष्टीमधून मला कसं जगायचं आहे, हे शब्द त्या ठिकाणी लिहा. आणि जमलं तर आपल्या मनाला प्रश्न विचारा. प्रश्न विचारणं म्हणजे काय आहे, कशाला लिहिलं आहे, कोणी लिहिलं आहे, कुठं लिहिलं आहे, कशासाठी लिहिलं आहे, काय होणार आहे, मला ह्याच्यातून काय शिकायला मिळालं, मी ह्याच्यातून कुठे जाणार आहे, मी ह्याच्यातून काय बोध घेतला आहे, मी ह्याच्यातून काय निर्णय घेतला आहे, ते आपल्या वहीमध्ये लिहा. आणि काही प्रार्थना विनंत्या असतील त्या पण आपल्या वहीमध्ये लिहा आणि बघा, तुम्हाला त्याची उत्तरं सापडतील. इतका सुंदर बायबल स्टडी आपला होऊन जाईल. 365 दिवसामध्ये 365 आपल्याला शास्त्र भाग मिळतील. रोजची भाकर आज आपल्याकडे उपलब्ध आहे. सोबतच आपल्याकडे पॉम्पलेट असतात प्रत्येक दिवशी वाचण्याची, ती आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. वाटेल तितक्या गोष्टी आपल्याकडे आहे. प्रियांनो, देवाच्या न्यायासनासमोर उभं राहायचं आहे तर आज तुम्हाला आणि मला देवाच्या वचनाचा उत्सुकतेने स्वीकार करायचा आहे आणि दररोज शोध करा. देवाच्या वचनाचा दररोज शोध करा. कधीतरी मी बायबल स्टडीला बसलो, पुष्कळ झालं असं नाही. प्रियांनो,
आपल्याला दररोज, जसं सैनिक दररोज सराव करतात, युद्ध आलं त्याच दिवशी ते आपले हत्यारं घेऊन मैदानात जात नाही. युद्ध असो किंवा नसो, पोलीस दलातही जोपर्यंत काही बंदोबस्त आहे तेव्हा कवायत नाही. दररोज सकाळी जाऊन कवायत करावीच लागते. सैनिकालाही दररोज सकाळी उठल्यानंतर आपला सराव करावाच लागतो. जे स्पोर्ट्समध्ये आहेत त्यांना स्पोर्ट्सच्या ज्या वेळेला मॅचेस होतात त्या दिवशीच नव्हे तर वर्षभर दररोज सकाळी आणि संध्याकाळी आपला सराव करावाच लागतो. प्रियांनो, इफिस्करास पत्र म्हणतं की तुमचं युद्ध रक्तमांसाबरोबर नाही तर या अंधकारातल्या समूहाबरोबर आहे. मग आपलं युद्ध ह्या अंधकारातल्या समूहाबरोबर, अंधकाराच्या अधिपतीबरोबर असताना दररोज बायबल वाचणं, दररोज वचनाचा अभ्यास करणं, उत्सुकतेने देवाच्या वचनाचा स्वीकार करणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. प्रियांनो, ज्या वेळेला देवाच्या न्यायासनासमोर तुम्हाला आणि मला आणलं जाईल त्या दिवशी देव आम्हाला शाबासकी देईन. प्रियांनो, आज आपण डेव्हिड ब्रेनर्डचं जे जीवनचरित्र पाहिलं, मरताना तो म्हणतो की ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देव प्रतिफळ देईल. आणि हे ख्रिस्ताचं वाक्य आहे. प्रियांनो, देव आम्हाला आमचं प्रतिफळ देईल. मग ते प्रतिफळ मिळवण्यासाठी आज झटून देवाच्या वचनाचं अध्ययन करा, झटून देवाचा शोध करा. दुसरा एक सराव आपल्या प्रत्येकाने केला पाहिजे, तो आहे योहान 15:14 कृपा करून योहान 15 आणि 14 हे आपणा सगळ्यांच्या नजरेसमोर ठेवा. मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. दुसरी गोष्ट, येशूने जे सांगितलं ते करा. पहिली गोष्ट आहे वचनाचा उत्सुकतेने स्वीकार करा, मोठ्या मनाचे बना आणि दररोज शास्त्राचं अध्ययन करा. आणि दुसरा सराव तुम्ही आणि मी हा केला पाहिजे की येशूने जे सांगितलं ते केलं पाहिजे. वचन म्हणतं मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. हे शब्द प्रभू येशू ख्रिस्ताचे आहे. आपल्याला जिवलग मित्र असतात नाही का, की ज्यांच्याकडे आपण शेअर करू शकतो. आपल्या जिवलग मित्राला आपले सगळे चांगल्या आणि वाईट गोष्टी माहिती असतात. आम्ही गीत गातो, कोण मित्र येशू आणि सारे ओझे वाहाया. प्रियांनो, येशू शिवाय आमचा दुसरा कोणी मित्र असू शकत नाही. आणि या ठिकाणी येशूने स्पष्ट म्हटलेलं आहे, मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर. येशूने काय सांगितलं हे समजून घ्यायसाठी बायबल तर वाचावंच लागेल. एक लिंक मी आपणाला दिलेली आहे PDF मध्ये. त्यामध्ये 50 महत्त्वाच्या गोष्टी प्रभूने करायला लावलेल्या आहे. येशू ख्रिस्ताने 50 महत्त्वाच्या गोष्टी करायला लावल्या. त्याची पूर्ण यादीच मी आपणाला दिलेली आहे. दुपारी जाऊन आपल्या मोबाईलमध्ये ती बघू शकता. आणि त्या 50 गोष्टींचं सार 2 गोष्टीमध्ये वेगळं काढलेलं आहे. आणि ते सार आपल्याला वाचायला मिळेल ते पुढील वचनामध्ये, मत्तई 22 36 ते 40 हे जर वचन वाचलं तर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण मनाने आपल्या प्रभूवर आम्हाला प्रीती करायची आहे. आणि सोबतच आमच्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती करायची आहे. आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे, बालपणापासून ह्या आज्ञा आपल्याला ठाऊक आहे. परंतु येशूने जे सांगितलं ते तुम्हाला करायचं आहे. तेच आम्हाला न्यायाच्या दिवशी, ज्या दिवशी आम्हाला देवासमोर आणलं जाईल, आमच्या कृत्यांचा न्याय होईल, त्यावेळेला देव आम्हाला विचारेल की येशूने सांगितलेल्या गोष्टी तुम्ही केल्या का. मग येशूने काय सांगितलं आहे, तर येशूने काय सांगितलंय हे वेळेअभावी आपणाला एक एक गोष्टीचं मी फोड करून सांगत नाही. आपणाला ते लेखी स्वरूपात आपल्या मोबाईलवर दिलेलं आहे. ते निवांत रिकाम्या वेळेत आपण वाचावं. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, आमच्या अंतकरणाने, आमच्या जीवाने आम्हाला पूर्ण मनाने देवावर प्रीती करायची आहे. आज आमचं अंतकरण कोणत्या गोष्टीत गुंतलेलं आहे? जगिक गोष्टीमध्ये जर गुंतलं असेल तर त्यातून बाहेर काढा. आपलं मन कुठं लागलेलं आहे? आज आपल्या मनामध्ये जगिक विचार आहेत का? आज आपल्या मनामध्ये वेगळे विचार आहेत का? आणि आपला जीव हा देवासाठी आपण गमावला तर देवासाठी आपण जिंकले जाऊ. एवढंच नव्हे तर आपल्यावर तसे आपल्या शेजाऱ्यावर आम्हाला प्रीती करायची आहे. आणि आपल्यावर तसे आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करत असताना आमच्या जीवनामधून त्या गोष्टी दिसल्या पाहिजेत. आमच्या जीवनामधून आम्हाला या सर्व गोष्टी आत्मसात करायच्या आहेत. प्रियांनो, आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमच्या जीवनातून ते दाखवायचंच आहे की होय प्रभू, आम्ही तुझ्या गौरवी सेवेमध्ये तुझ्यासोबत आहोत. आणि ह्या सर्व गोष्टी आम्हाला प्रभूसमोर करायच्या आहे. मत्तई 11:28 येशूने म्हटलं, आपणातील अनेकांचं तोंडपाठ आहे, अहोकष्टी व भाराक्रांत हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. दुसरी गोष्ट तुम्हाला आणि मला ही करायची आहे की प्रभू येशूचं आम्हाला ऐकायचं आहे. येशूने म्हटलं की माझ्याकडे या, तर येशूकडे येणं आज गरजेचं आहे. सोबतच मार्क 10:45 प्रसिद्ध वचनं फक्त मी आपणासमोर सांगत आहे.
मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नव्हे तर सेवा करावयास व अनेकांच्या प्राणांसाठी खंडणी द्यावयास आलेला आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त सेवा करून घ्यायला नव्हे तर सेवा करायला आला. येशूचं तुम्ही ऐका. येशू म्हणतो माझ्याकडे या. येशू म्हणतो की सेवा करा. येशूने सोबतच म्हटलं मार्ग 10:52 आंधळा भरतीमय आहे. या आंधळ्या भरतीमयाला म्हटलं की जा, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. येशूचं ऐका. येशू म्हणतो की जा, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. येशूने सोबत असंही म्हटलं की बाळकास मजकडे येऊ द्या, त्यास मनाई करू नका, कारण स्वर्गाचं राज्य असलेल्यांचंच आहे. येशूचं ऐका. प्रियांनो, आज येशूचं ऐकण्यासाठी आपले कान उत्सुक ठेवा. आपले कान येशूकडे लावा. आज आमचे कान कोणाकडे लागलेले आहेत? कोणत्या गोष्टी ऐकण्यामध्ये आम्हाला जास्त रस आहे? प्रियांनो, आम्ही ऐकण्यामध्ये तितके तत्पर आहोत का? हो, आम्ही असलं पाहिजे. आमचे कान येशूच्या शब्दाकडे असले पाहिजे. येशूने हाक मारली तर आमचा होकार हा नेहमी हो असा असला पाहिजे. या ठिकाणी 14वं वचन म्हणतं, मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. येशूने जे काही सांगितलं ते पवित्र शास्त्रामधून आपणासमोर आहे. त्याने म्हटलं की माझ्यावर विश्वास ठेवा. जो माझवर विश्वास ठेवतो तो पित्यावर विश्वास ठेवतो, कारण पिता आणि मी एक आहोत. प्रियांनो, येशूवरती खटला चालवण्यात आला. येशूवरती वेगवेगळे आरोप ठेवण्यात आले आणि त्या सर्व आरोपांमध्ये येशूचं बोलणं आणि येशूचे शब्द बघा. एवढंच नव्हे तर मार्था आणि मरिया या प्रिय कुटुंबामध्ये त्यांचा प्रिय भाऊ लाजार मरण पावला होता. योहान 11चं जर आपण वाचन केलं तर तो मरण पावलेला असताना तू जर येथे असता तर आमचा भाऊ मेला नसता असं ते म्हणता. परंतु येशूने म्हटलं की पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझवर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. प्रियांनो, येशूचं आम्ही ऐकलं पाहिजे. अजूनच येशूचं ऐकत असताना एक फार सुंदर प्रसंग पवित्र शास्त्रात घडला. तो योहानकृत शुभवर्तमानाच्या 2ऱ्या अध्यायात घडला. काना गावामध्ये लग्न होतं आणि त्या गावातल्या लग्नामध्ये द्राक्षरस संपला आणि त्यावेळेला मरियाने येशूकडे येऊन सांगितलं की द्राक्षरस संपला. येशूने म्हटलं की याच्याशी तुझा माझा काय संबंध, माझी वेळ अजून आली नाही. परंतु तिने एक केलं. ती चाकरांकडे गेली आणि चाकरांना सांगितलं, हा तुम्हाला जे सांगेल ते तुम्ही करा. जमलं तर आपण ते बघू शकता. त्यात म्हटलं की हा तुम्हाला जे सांगेल ते तुम्ही करा. येशूने त्यांना म्हटलं की रांजण पाण्याने भरा. येशूने सांगितलेलं ते चाकरांनी ऐकलं. चाकरांनी ऐकल्यामुळे पाण्याचा द्राक्षरस झाला. भोजन कारभाराने तो चाकला. सगळ्यांना तो आवडला. का? कारण येशूने सांगितलं ते त्यांनी ऐकलं. मरियाचा शब्द फार सुंदर आहे. हा तुम्हाला जे काही सांगेल ते तुम्ही करा. प्रियांनो, वचन म्हणतं की तुम्ही म्हणजे येशूने जे सांगितलं ते कराल तर मित्र आहात येशूचे. प्रियांनो, तुम्ही आणि मी येशूचे मित्र होण्यासाठी आज येशू काय सांगत आहे ते ऐका. देवाच्या न्यायासनासमोर आमच्या कृत्यांचा न्याय होईल आणि तो होत असताना आम्ही येशूचा आज ऐकलेला आहे का? आज येशू आम्हाला पवित्र वचनातून बोलत आहे. देवाचं वचन आम्हाला देवाच्या सेवकांकडून मिळत आहे. काय आम्ही ऐकत आहोत का? आमचे कान कोणाकडे आहे? आमचे कान येशूच्या शब्दाकडे असले पाहिजे. सोबतच तिसऱ्या गोष्टीचा सराव करण्यापूर्वी एक छोटासा मुद्दा आता निघालाय विषय म्हणून सांगतो. मत्तई 24 जर आपण बघितलं तर कृपा करून मत्तई 24कडे बघा आणि वचन 23 ते 25. मत्तई 24 आणि वचन 23 पासून पुढे बघा. त्यामध्ये एक गोष्ट मी आपल्याला दाखवू इच्छितो. त्यावेळेस जर कोणी तुम्हाला म्हणेल पहा ख्रिस्त येथे आहे किंवा तेथे आहे तर ते खरे मानू नका. मी आपणाला हे म्हटलं की येशूचं तुम्ही ऐका, परंतु भविष्यामध्ये खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उठतील व साधेल तर निवडलेल्यांना देखील फसवावे म्हणून खोटी चिन्हे व अद्भुते दाखवतील. भविष्य काळामध्ये काय होईल? खोटा ख्रिस्त आणि खोटा संदेष्टा यांना टाकलं जाईल. परंतु या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे बघा 24वे वचन. आपल्या पवित्र शास्त्रामध्ये मात्रा आहे किंवा नाही ते नीट बघा. कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे उठतील. खोटा म्हटलेलं नाही आहे, खोटे म्हटलेलं आहे. एक वचनी नाही आहे, त्या ठिकाणी अनेक वचनी आहे. याचा अर्थ मी ख्रिस्त आहे असं म्हणणारे अनेक लोक भविष्यामध्ये येतील. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनो आणि मंडळींनो, येशूचं ऐकायचं आहे, परंतु खोटा येशू कोण आहे हे पण आम्हाला ओळखून घ्यायचं आहे. कारण खोटे ख्रिस्त येतील, खोटे संदेष्टे येतील आणि चिन्ह चमत्कार करतील, अद्भुते दाखवतील. येशूने म्हटलं की पहा मी हे अगोदरच
तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे. प्रियांनो, आपण जेही बघता, जेही करता, बारकाईने करा. हा येशू आहे का? किंवा ही येशूची वचनं आहेत का? हे येशूचं काम आहे का? हे येशूचे शब्द आहेत का? ते नीट तुम्ही ऐका. येशूचे शब्द आज आम्हाला ऐकायचे आहे. आज तुमची आणि माझी प्रॅक्टिस हीच असली पाहिजे. तुमचा आणि माझा सराव हाच असला पाहिजे की बोलत आहे ते ख्रिस्ताविषयी सांगत आहे का, की खोट्या ख्रिस्ताविषयी सांगत आहे. वचनाला तोडून मोडून आमच्या समोर टाकलं जात आहे, वाढलं जात आहे, किंवा तोडून मोडून वचनाचा अर्धा भाग घेऊन आम्हाला सांगितलं तर जात नाही ना. आता विषय निघाला म्हणून मी आपणाला सांगतो की ज्याही वेळेला आपण वचन ऐकता, वचन वाचता, त्यावेळेला पूर्णविराम, स्वल्पविराम, अल्पविराम हेही बघत जा. पूर्णविराम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी वाक्य पूर्ण झालेलं असतं. कधी कधी आम्हाला अर्धवचन तोडून आमच्या समोर दिलं जातं आणि मग त्याच वचनावरती काहीतरी सिद्धांत बनवला जातो आणि शिकवला जातो. प्रियांनो, आम्हाला येशूचं ऐकायचं आहे. आणि येशूचं ऐकत असताना खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे यांचं ऐकायचं नाही, कारण की ते भेसळ करून आम्हाला सांगतात. सत्य आणि असत्याची भेसळ तुमच्यासमोर मांडतील. मग ती समजायची कशी? त्यासाठी अगोदरचा पहिला मुद्दा लक्षात घ्या की प्रत्येक दिवशी देवाच्या शास्त्राचं अध्ययन करा. शास्त्र भागाचं वाचन, अध्ययन आणि सराव नेहमी करा. दुसरी गोष्ट येशूचं ऐका. आता तिसरी गोष्ट योहान 13 आहे. योहान 13 कृपा करून आपण काढू. 34 आणि 35 वचन आपण बघा. योहान 13, 34 आणि 35 वचन. मी तुम्हाला नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. आपला सराव तिसरा हा असला पाहिजे की एकमेकांवर आपण प्रीती केली पाहिजे. एकमेकांवर प्रीती करणं ह्याचा खरा अर्थ असा आहे की क्षमा करा. एकमेकांवरती प्रीती करणं म्हणजे त्याचा स्वीकार करा, आणि एकमेकांवर प्रीती करणं म्हणजे त्यांचा आदर करा. येशूने आपल्या जीवनाचं ध्येय प्रीती करणं हेच दाखवलं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या संपूर्ण जीवनकाळाला बारकाईने बघा. प्रीती हा एक महत्त्वाचा मुद्दा येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये दिसून येतो. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याने प्रीती केलेली आहे. प्रीती त्याने दाखवले. शमरोनी स्त्रीला त्याने प्रीती दाखवली. त्याला ठाऊक होतं की शमरोनी स्त्री कशी आहे, तिची चालचलणूक कशी आहे, तिची वागणूक कशी आहे, परंतु प्रीतीने त्याने तिला देवाचं वचन सांगितलं. तिचं परिवर्तन झालं आणि तिने गावात जाऊन लोकांना सांगितलं, मला ख्रिस्त सापडला आहे आणि या तो पहा. तेव्हा गावचे लोक आले, त्यांनी ख्रिस्ताचं वचन स्वीकारलं. प्रियांनो, त्याने व्यक्तींना बघितलं नाही, त्यांचा न्यायनिवाडा केला नाही, त्यांच्यावरती दोषारोप ठेवले नाही. त्याने सरळ प्रीतीच केली. आणि ज्या वेळेला एका व्यभिचारी स्त्रीला पकडून आणण्यात आलं, तिच्यावरती वेगवेगळे आरोप ठेवण्यात आले, येशूने म्हटलं, जो निर्दोष असेल त्याने पहिले दगडमार करावा. त्याने तिच्यावर प्रीती दाखवली आणि तिला त्याने म्हटलं की येथून पुढे पाप करू नको. आणि मग ती तारण प्राप्त होऊन देवाचं वचन प्राप्त होऊन गेली. प्रियांनो, संपूर्ण ख्रिस्ती काळामध्ये तुम्हाला आणि मला ख्रिस्ती व्यक्तींना प्रीतीच करायची आहे. कसल्याही प्रकारचं प्रीतीमध्ये कमी पडू नका. प्रीती हे तुमचं आणि माझं ध्येय असू द्या. स्तेफनाचं जीवन बघा. उदाहरणादाखल आपणासमोर सांगतो. स्तेफन हा आम्हाला प्रेषितांच्या 7व्या अध्यायामध्ये दिसतो. स्तेफनावरती धोंडमार होत आहे, त्याला दगडमार होत आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये तो त्यांना म्हणतो, हे बापा, यांना क्षमा कर. त्याला हे ठाऊक होतं की लोक जे करत आहे ते चुकीचं आहे. तो म्हणतो की हे बापा, हे पाप यांच्याकडे मोजू नको. फार सुंदर भाषण आहे, आपण ते वाचून बघा. प्रेषितांची कृत्य अध्याय 7. स्तेफन तुमच्या आणि माझ्यासारखा हाडामासाचा व्यक्ती, तो तर पंक्ती सेवा करणारा होता, प्रेषितातला नव्हता. पंक्ती सेवा करणारा आहे, परंतु त्याला हे माहिती होतं की मला प्रीती केली पाहिजे. मला तुम्ही सांगा की चारी बाजूने दगडमार होत आहे, तो गुडघ्यावर बसलेला आहे, आजूबाजूने इकडून तिकडून त्याच्या डोक्यात दगड पडतायत, पाठीत दगड लागतायत, चेहऱ्यावर दगड लागतायत, आणि अशा परिस्थितीमध्ये तो मारणाऱ्यांना म्हणतो की हे बापा, हे पाप यांच्याकडे मोजू नको. दुसरं उदाहरण आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं. ते आम्हाला लुकाच्या 23व्या अध्यायात 34व्या वचनात पाहायला मिळतं. हे बापा, यांना क्षमा कर, कारण हे काय करतायत हे त्यांना ठाऊक नाही. याला म्हणतात प्रीती. प्रियांनो, जे आमचं वाईट करतात त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये अडी जर असेल तर ख्रिस्ती व्यक्ती म्हणून ती आज काढून टाका, कारण की आम्हाला देवाच्या न्यायासमोरासमोर आमच्या कृत्यांचा हिशोब द्यायचा आहे. आणि आमची कृत्य काय असणार आहे
प्रीती हेच आमचं कृत्य असणार आहे. प्रीतीच्या बंधनाशिवाय कोणतंही कृत्य आमचं असता कामा नये. 1 कोरिंथ याचा 13वा अध्याय जमल्यानंतर आज दुपारी नक्की जाऊन वाचा. प्रीतीविषयी स्पष्ट म्हटलेलं आहे की जर माझ्या ठाई प्रीती नाही तर मी झणझणणारी झांज किंवा वाजणारी थाळी असाय. प्रियांनो, मी आज आपणाला सांगत आहे, परंतु माझ्या ठाई जर मला प्रीती दाखवता आली नाही, जर मी प्रीतीने कोणाचा स्वीकार केला नाही, जर मी प्रीतीने कोणाला क्षमा केली नाही, जर मी प्रीतीने कोणाचा आदर केला नाही, तर प्रियांनो माझी ती प्रीती काही योग्य नाही. संत पौलाने एक उदाहरण आपणाला देतो. फार सुंदर कृती केली. संत पौलाकडे एक व्यक्ती आला. तो होता अनेसिम. अनेसिम हा फिलिमोन नावाच्या एका अधिकाऱ्याकडे कामाला होता. परंतु फिलिमोन त्याच्यावर रागावला आणि त्याला हाकलून दिलं. हा अनेसिम पौलाला भेटला. मग पौलाने एक पत्र लिहिलं फिलिमोनाला आणि म्हटलं की हा जो तुझ्याकडून पळून आलेला चाकर आहे त्याला तू क्षमा कर आणि त्याला परत तुझ्या नोकरीवरती ठेवून घे. याला म्हणतात प्रीती. आणि फिलिमोनाचं जे पत्र लिहिलं ते लिहिण्यामागचं कारण हे आहे की अनेसिम नावाचा एक दास जो पळून आला होता पौलाला भेटला आणि ह्या दोघांमध्ये समेट प्रीती त्याने निर्माण केली. बघा, पौलाची किती सुंदर प्रीतीची ही कृती आहे की आपल्या धन्याकडे आपल्या चाकराला त्याने परत पाठवलं आणि त्याच्यासाठी पत्रसुद्धा लिहिलं. प्रियांनो, ह्यातून दिसतं की त्याची प्रीती प्रॅक्टिकल जीवनातून होती. येशू ख्रिस्ताची प्रीती प्रॅक्टिकल जीवनातून होती. स्तेफनाने आपल्या प्रॅक्टिकल जीवनातून प्रीती केली. पौलाने अनेसिमासाठी मध्यस्थी करून आपल्या जीवनातून ती प्रीती दाखवली. प्रियांनो, काय तुमची आणि माझी प्रीती या प्रकारची आहे का? आपल्या मनामध्ये एकमेकांबद्दल प्रीती ही नेहमीच असली पाहिजे. प्रीतीच्या भावना आपल्या मनामध्ये नेहमीच असल्या पाहिजे. जर आपलं पटत नाही तर वचन म्हणतं की तुम्ही एकट्यामध्ये जाऊन समजून सांगा. तुझा भाऊ जर तुझा ऐकत नसेल तर एकट्यामध्ये समजाव. नसेल तर एक साक्षीदार सोबत घेऊन जाऊन समजाव. नसेल तर मंडळीच्या वडीलजनास घेऊन जाऊन समजाव. नसेल तर मग त्याला एकटं असं मोकळं असू दे. प्रियांनो, आम्हाला मनुष्य स्वभावानुसार काही पटत नसलं तरी पण प्रीती दाखवून एकमेकांसोबत आम्हाला बोललं पाहिजे. प्रीतीचं बंधन असलं पाहिजे. देवाच्या न्यायासनासमोर तुमच्या आणि माझ्या कृत्यांचा न्याय होईल. मग तुम्ही आज कोणावरती प्रीती करायची सोडली आहे का? कोणाचा आदर करायचा सोडलेला आहे का? कोणाबद्दल मनामध्ये अडी बाळगून आहात का? प्रियांनो, देवाच्या वचनाचा स्वीकार करीत आपण त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवू. कारण की आम्हाला प्रीती करण्यासाठी येशूने सांगितलेलं आहे. येशूने स्पष्ट आपल्या जीवनातून आपलं उदाहरण दाखवून दिलं. आणि बघा, येशूने काय म्हटलं योहान 13:34 मी तुम्हाला नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. ही आज्ञा आहे. येशूने फक्त सांगितलं नाही की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. येशूने आम्हाला आज्ञा दिली. मी तुम्हाला आज्ञा देतो. जसं एखाद्या मिलिटरीचा जो कर्नल असतो तो सैनिकांना आज्ञा देतो. जो कमांडर असतो तो सैनिकांना आज्ञा देतो आणि सैनिक तसं करतात कारण ती कमांडरने दिलेली आज्ञा आहे. आणि आम्हाला आमचा प्रमुख प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याने आज्ञा दिलेली आहे की तुम्ही प्रीती करा. प्रियांनो, ह्याच्यातून आता पळवाट नाही आहे. आम्हाला ह्याच्यातून कमी जास्त आम्हाला काही करता येत नाही. प्रीती करायची आहे म्हणजे प्रीतीच करायची आहे. त्याच्यामध्ये कमी पडायचं नाही. का? जशी मी तुमच्यावर प्रीती केली. येशूने स्वतः म्हटलं की मी केली तशी करा. त्याच्या तोंडावर थुकले त्याने प्रीती केली. त्याच्या गालात चपडाका मारल्या त्याने प्रीती केली. वचन म्हणतं त्याचे दाढीचे केस ओढले त्याने प्रीती केली. त्याचे वस्त्र काढून घेतले, जांभळा झगा त्याच्यावर घातला, त्याच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट ठेवला त्याने प्रीती केली. त्याला 39 फटके मारले त्याने प्रीती केली. त्याला वेगवेगळ्या वाड्यामध्ये इकडून तिकडे तिकडून इकडे रात्रभर चालवलं. त्याला गुलगुताच्या टेकडीवरती वधस्तंभ देऊन चालवलं. त्याच्या समोर डोकं डोलवून ते चालले आणि म्हणाले की हे प्रभू येशू, तू देवाचा पुत्र असलास तर खाली उतर. जे चोर त्याच्या आजूबाजूला होते त्यातील एक म्हणतो की स्वतःलाही वाचव, आम्हालाही वाचव. प्रियांनो, तरी पण येशूने प्रीती केली. मग प्रियांनो, आम्हाला काय करायचं आहे? वचन म्हणतं तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी येशूने केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. का? ते वचन 35 तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. आम्ही येशूचे शिष्य आहो हे कशावरून दिसेल? आम्ही प्रीती करू तर ते दिसेल. म्हणजे तुम्हाला आणि मला पळवाट नाही आहे. प्रियांनो, येशूची आज्ञा आहे आणि देव आमच्या कृत्यांचा न्याय करत असताना ह्याच्यावरून न्याय करेल की तुम्ही प्रीती केली होती की नव्हती केली. प्रियांनो,
हे प्रीतीचं बंधन तुमचं आणि माझं असलंच पाहिजे. अजून थोडंसं पुढं जाऊ. कलसेकरास पत्र 1 अध्याय आणि वचन 10. कलसेकरास पत्र 1 अध्याय वचन 10 बघा. अशा हेतूने की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे. देव आमच्या कृत्यांचा न्याय करत असताना देवाला संतोष व्हा, देवाला संतोष द्या. देवाला संतोष देणे म्हणजे देवाला प्रसन्न करणे, देवाला आनंदित करणे. जसे लेकरं आपल्या आईवडिलांना संतोष वितात किंवा आनंद देतात आपल्या चांगल्या वागणुकीच्या द्वारे. लेकरांचं आपल्या आईवडिलांप्रती कर्तव्य आहे, ते लेकरं पूर्ण करतात. लेकरं चांगलं यश मिळवतात त्यावेळेला आईवडिलांचा सन्मान होतो. लेकरं समाजात नाव कमावतात त्यावेळेला आईवडिलांचा सन्मान होतो. त्याचप्रमाणे स्वर्गीय पित्याचा सन्मान तुम्ही आणि मी देवाचे लेकरं या जगामध्ये राहू आणि देवाचं गौरव करू, त्यावेळेला देवाला संतोष मिळेल. पुढे म्हणतं प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे. सत्कार्य, चांगलं कार्य. प्रियांनो, तुम्हाला आणि मला सत्कार्य करायचं आहे, चांगलं कार्य करायचं आहे आणि हे सत्कार्याचं फळ तुम्हाला द्यायचं आहे. मग देवाला संतोषविणे, सत्कार्याचे फळ देणे हे कसं होईल? तर ह्याच्यासाठी पण एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती मत्तई 25 आहे. कृपा करून हे वचन आपण बघा. मत्तई 25 आणि या 25व्या अध्यायामध्ये 35वं वचन बघा. मत्तई 25 वचन 35. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयाला दिले. सत्कार्याचं फळ कसं द्यायचं? तर या पद्धतीने द्यायचं. बघा, कोणी भुकेला असेल तर त्याला खायला द्या. ताणलेला होतो तेव्हा मला प्यावयाला पाणी दिले. जर कोणी तहानेला आहे त्याला तुम्ही पार्य देता तर तुम्ही सत्कार्य करता. परका होतो तेव्हा तुम्ही मला घरात घेतले. कोणी परका तुम्हाला दिसला तर त्याला तुम्ही घरात घ्या. उघडा होतो त्यावेळी मला वस्त्र दिले. कोणी उघडा व्यक्ती दिसतोय का, थंडीने आखडत आहे का, त्याला तुम्ही वस्त्र द्या. आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आलात. आजारी आहे कोणी तर त्याला भेटायला जा. आज ख्रिस्ती व्यक्ती म्हणून तुमचं आणि माझं हे कर्तव्य आहे प्रियांनो. देव आमच्या कृत्यांचा न्याय करील. मग देव कृत्यांचा न्याय करत असताना जर हा माप जर येशूने लावलं, हे माप की मी भुकेला होतो त्यावेळेला तुम्ही दिलं का, तानेला होतो तेव्हा पाणी पाजलं का, परका होतो तेव्हा घरात घेतलं का, उघडा होतो तेव्हा वस्त्र दिले का, आजारी होतो तेव्हा भेटायला आला का? जे आजारी आहेत त्यांना भेटायला नक्कीच जात जा. नाहीतर फोन आपण करू शकतो की आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतोय. आमच्या कौटुंबिक प्रार्थनेत आम्ही आठवण करतो. जो व्यक्ती आजारी असतो तो फार हताश झालेला असतो, निराश झालेला असतो, औषधं त्याचे चालत असतात, शरीर दुखत असतं, झोप लागत नसते आणि त्या बेडवरती अतिशय तो कासावीस असा झालेला असतो. अशा वेळेला तुमचा एक फोन कॉलही अनेक आजारी लोकांना आरोग्य देऊ शकतो. आणि हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे प्रियानो, हे तुमचं आणि माझं कृत्य आहे. आणि या कृत्याच्या द्वारे आम्हाला देवाच्या न्यायासनासमोर हिशोब या पद्धतीने दिल. बंदीशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात. जे बंदीशाळेत आहेत त्यांना देखील आपल्याला भेटायला पाहिजे. त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील, प्रभू आम्ही तुम्हाला केव्हा भुकेले पाहून खायला दिले, केव्हा तहानेले पाहून प्यायला दिले, तुम्हाला परके पाहून केव्हा घरात घेतले, उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले, आणि तुम्हाला आजारी अथवा बंदीशाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो. तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हाला खचित सांगतो की ज्या अर्थी तुम्ही या माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले त्या अर्थी ते मला केले आहे. याचा अर्थ प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने ह्या वाचलेल्या यादीप्रमाणे प्रत्येकासंगती वागलं पाहिजे. कोणी आजारी आहे का त्याला भेटायला जायला पाहिजे. कोणी बंदीशाळेत आहेत का त्याला भेटीला जायला पाहिजे. कोणी उघडा आहे का त्याला वस्त्र दिलं पाहिजे. कोणी भुकेला आहे का त्याला अन्न दिलं पाहिजे. कोणी तहानेला आहे का त्याला पाणी दिलं पाहिजे. का? कारण हे तुमचं सत्कार्य आहे. जसं आपलं प्रमुख वचन जो आपण बघितलं मत्तई 16:27, आपल्या कामानुसार आम्हाला प्रतिफळ मिळणार आहे आणि आमच्या कामानुसार प्रतिफळ मिळणार आहे. मग आज आमचं काम कसं असलं पाहिजे? तर या यादीत सांगितल्याप्रमाणे आमचं काम असलं पाहिजे. पुन्हा आपलं जे वचन होतं कलसे 1:10 याच्याकडे पुन्हा जाऊ आपण. आणि त्यामध्ये पुढे असं म्हटलेलं आहे 1:10 सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी. देवाचं जे पूर्ण ज्ञान आहे त्या देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची आणि माझी वृद्धी व्हावी. याचा अर्थ आम्हाला देवाचं ज्ञान मिळवायलाच पाहिजे. या ठिकाणी त्रैकत्वाचा सिद्धांत येतो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तिघात एक, एकात तीन. आम्ही बाप्तिस्म्याच्या वर्गात याविषयी शिकवलेला आहे. जर आपल्याला हव्या तर याच्या नोंदी आपणाला आम्ही पाठवून देऊ शकतो.
प्रियानो, पित्याचं पूर्ण ज्ञान तुम्हाला व्हायलाच पाहिजे. आज ख्रिस्ती व्यक्ती म्हणून आमच्या जीवनात पहिली गोष्ट ही आहे, देवाचं ज्ञान घ्या. शेवटली गोष्ट, याकोबाचं पत्र 2 अध्याय वचन 17, सगळ्यांच्या परिचयाचं ही गोष्ट आहे, परंतु आज आम्हाला हे बघणं गरजेचं आहे. याकोब 2 अध्याय आणि वचन 17, याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाही तर तो जात्या निर्जीव आहे. विश्वासाबरोबर आम्हाला कृती करायची आहे. आमचा विश्वास आहे देवावर, परंतु जर तो कृतीत आणत नाही तर योग्य नाही. बघा, आपण मूळ वचन सुरू केलं होतं मत्ते 16:27, आपल्या कामाप्रमाणे आपल्याला प्रतिफळ मिळेल. मग माझं काम काय आहे आज? आज माझं काम हे आहे की मला विश्वासाबरोबर कृती करायची आहे. कारण माझा कामाचा न्याय होईल त्यावेळेला माझ्या विश्वासाबरोबर मी कृती केली की नाही हे देव तपासून पाहिल. आणि आज माझ्या विश्वासामध्ये माझी कृती काय आहे? माझ्या विश्वासामध्ये माझी कृती ही देवाला गौरव देणारी अशी आहे. एका मिशनऱ्याचं पुन्हा एक जीवनचरित्र मी वाचायला देतो. आपणाला लिंक दिलेली आहे. ॲमेझॉन बुकवरती आणि किंडलवरती हे पुस्तक उपलब्ध आहे. पुस्तकाचं नाव आहे द लाईफ ऑफ ट्रस्ट. हे आहे जॉर्ज म्युलर यांचं जीवनचरित्र. जॉर्ज म्युलर मिशनऱ्याविषयी मी अगोदर बोललेलो आहे म्हणून आपणाला सांगत नाही, परंतु त्या ठिकाणी त्याने आपल्या जीवनातून विश्वाससंपन्न व्यक्तिमत्व, मराठी अनुवादन आहे आणि इंग्रजी अनुवादन आहे द लाईफ ऑफ ट्रस्ट. किंडलवरती आणि ॲमेझॉनवरती हे पुस्तक उपलब्ध आहे. स्वस्त आहे, 218 रुपयाला आहे, जास्त काही महाग नाही आहे. आपण ते वाचा आणि त्याचा लाभ तुम्ही घ्या, त्याचा आशीर्वाद तुम्ही घ्या. विश्वासाने ह्या व्यक्तीने 4000 विद्यार्थ्यांची बोर्डिंग चालवली ज्या वेळेला त्याच्याकडे काहीच नव्हतं. तो विश्वासाने गुडघे टेकून प्रार्थना करत असे आणि विश्वासाने लोक येऊन दान देऊन जात असत. कधीच लेकरं उपाशी झोपले नाही आणि ते लेकरं शिकले, स्वतःच्या पायावर उभे राहिले आणि समाजाचं नेतृत्व करायला लागले. प्रियांनो, विश्वासाबरोबर जर कृती नाही तर आमचं ख्रिस्ती जीवन काय कामाचं? आपला जो मूळ मुद्दा आहे तो मत्ते 16 वचन 27 आहे. आमच्या कामाप्रमाणे आम्हाला प्रतिफळ मिळणार आहे. आणि आमच्या कामाप्रमाणे आम्हाला प्रतिफळ मिळत असताना विश्वास आहे का? तर तो कृतीत आणा. मी विश्वास ठेवतो हे फक्त शब्दाने सांगून चालणार नाही. आज जीवनात काही संकटात आहे का? आजारात आहे का? आर्थिक बोजामध्ये आपण आहात का? मानसिक कोंडी झालेली आहे का? तर विश्वासाने प्रार्थना करा आणि बघा, विश्वासाने देव तुम्हाला त्याच्यामधून काढेल. एक वचन आपणासाठी वाचतो, तीत याचा 1 अध्याय आणि वचन 16. तीत 1 अध्याय वचन 16. आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवतात, परंतु कृतीने त्याला नाकारतात. मग हे वचन माझ्याशी रिलेट तर नाही ना करत की मी देवाला ओळखतो असं मी बोलून दाखवतो, पण मी माझ्या कृतीने त्याला नाकारतो का? ते अमंगळ, आज्ञाभंजक व प्रत्येक चांगल्या कामास नालायक आहेत. बापरे, काय शब्द आहे आपल्या पवित्र शास्त्रात. बघा हे 16वं वचन. जर मी विश्वासाबरोबर कृती करत नाही तर मी कसा आहे? मी नालायक आहे, मी अमंगळ आहे आणि मी आज्ञाभंजक आहे. प्रियांनो, देवावर विश्वास ठेवता फार चांगली गोष्ट आहे, पण त्या विश्वासाला कृतीत आणता का? छोटी छोटी संकटं आले की घाबरून जाता, छोटी छोटी संकटं आले की देवावरचा अविश्वास दाखवता, संकटं आले की देवाला सोडून देतात आणि देवाला म्हणता की या भूतलावरती माझ्यावरती हे संकट का आलं? याकोबाचं पत्र म्हणतं की विश्वासाबरोबर जर कृती नाही तर तुम्ही निर्जीव असे आहात. प्रियांनो, आता हे जे 16वं वचन सांगितलेलं आहे तीत 1:16, जर आम्ही तोंडाने बोलून दाखवतो, कृतीने नाकारतो, तर चांगल्या कामास नालायक आहोत. आता नालायक हा मराठी भाषांतर आहे, पण इंग्रजी भाषामध्ये इंग्रजी जर भाषांतर आपण वाचलं तर त्याच्यामध्ये अनफिट असा शब्द आहे. जो नालायक शब्द मराठीत आलेला आहे त्याला इंग्रजी भाषामध्ये अनफिट म्हटलेला आहे. याचा अर्थ देवाबरोबर आमचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाला कृतीत आणत नाही तर ख्रिस्ती म्हणून मी अनफिट आहे. सोपं वाक्य आहे, जास्ती मोठी व्याख्या नाही. आणि मूळ हिब्रू जर अर्थ बघायला झाला तर मूळ हिब्रू अर्थ आहे अडओसिमय. आणि अडओसिमय याचा अर्थ असा आहे की चाचणीमध्ये उत्तीर्ण होण्यास अयशस्वी, मंजूर नसलेला, बनावट. मूळ लेखकाला काय म्हणायचं आहे की जर तुम्ही विश्वासाबरोबर कृती करत नाही तर तुम्ही कसे आहात? चाचणीमध्ये उत्तीर्ण होण्यास अयशस्वी आहात, मंजूर नसलेले आहात आणि तुम्ही बनावट आहात. मराठीमध्ये फारच पुढे जाऊन लिहिलेलं आहे की जर विश्वासाबरोबर कृती नाही तर आम्ही नालायक असं आहोत किंवा विश्वासणारा नालायक अशा प्रवृत्तीचा आहे. प्रियांनो, शब्द कठीण आहे, टोचणारे आहेत, वाईट वाटणारे आहेत, परंतु विश्वासाबरोबर कृती करा. मग
जो आपला मिशनरीचं जीवनाची गोष्ट आम्ही ऐकली. डेव्हिड ब्रनहार्ड जो अतिशय कमी वयामध्ये जग सोडून गेला, त्याने 4 वर्षामध्येच रेड इंडियन्स लोकांना देवाकडे वळवलं. तो म्हणतो की देव मत्ती 16:27 आपल्या कामानुसार आम्हाला प्रतिफळ देणार आहे. मग माझं काम कसं असलं पाहिजे? मी मोठ्या मनाचं, उत्सुकतेने वचन स्वीकारणारं आणि दररोज अभ्यास करणारा किंवा दररोज देवाच्या शास्त्राचा अभ्यास करणारा असलं पाहिजे. मी येशूने जे सांगितलं ते करणारा असला पाहिजे. मी एकमेकांवर प्रीती करणारा असला पाहिजे. मी प्रभूला संतोषविणारा असला पाहिजे आणि मी विश्वासाबरोबर कृती करणारा असलं पाहिजे. वेळेअभावी आपणाला ह्या 5 महत्त्वाच्या पायऱ्या मी आपणाला देतो. आपणाला हवं तर दुपारी आपण आपल्या मोबाईलवर वाचू शकता. सांगायचं तात्पर्य हे की देवाच्या न्यायासनासमोर तुमच्या आणि माझ्या कृत्याचा न्याय होईल. आणि देव तोंड देखल्या न्याय करत नाही, त्याच्याकडे कसल्याही प्रकारची पार्शलिटी नाही. आणि देव आमचं तोंड देखल्या न्याय करणार नाही. म्हणून या 5 गोष्टीचा सराव नेहमी करा. ख्रिस्ती व्यक्ती म्हणून ह्या पद्धतीने जीवन जगा, कारण देवाला ही अपेक्षा आहे की माझ्या मुलाने, माझ्या मुलीने या पद्धतीने जीवन जगलं पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या आध्यात्मिक वाढीसाठी आलेल्या या वचनाचा स्वीकार करीत या वचनानुसार जीवन जगण्यासाठी आपण शक्ती मागणार आहोत. त्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आपण आपले डोळे मिटूया. सोबतच या सप्ताहाचे जे पण कार्यक्रम आहे त्या सगळ्या कार्यक्रमांसाठी सन्मान्य रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आहेत ऐकलेल्या वचनानुसार व येत्या सप्ताहामध्ये जी आपली वार्षिक सभा आहे त्याच्यासाठी देखील पाळक साहेब पुढे येऊन आपल्या सगळ्यांसाठी प्रार्थना करतील. पाळक साहेबांची प्रार्थना झाल्यानंतर आपण प्रभूची प्रार्थना म्हणू आणि प्रभूच्या प्रार्थनेनंतर सन्मान्य पठारे पाळक साहेब, रेव्हरंड जी एच पठारे पाळक साहेब पुढे येतील, आशीर्वाद देतील, गीत गाऊ, एकमेकांना सलाम करून भक्ती समाप्त करून तत्पूर्वी रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब पुढे येऊन प्रार्थना करतील. आमच्या दयाळू देव बापा, आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. तुला मान, महिमा आणि गौरव देतो. आणि आम्ही सर्वजण मनपूर्वक म्हणतो की हे परमेश्वर देवा, तुझं उपकार स्मरण करणं चांगलं आहे, कारण की तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. देवबापा, तू आपल्या दयेने आम्हाला आधार दिलास म्हणून, आम्हावर प्रीती केली म्हणून, आम्हाला वाचविलंस म्हणून, आम्हाला सार्वकालिक जीवन दिलं आणि त्यातल्या त्यात तुझे लेकर म्हणून जगण्याचा अधिकार तू आम्हाला दिला म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. परंतु ह्या ख्रिस्ताच्या मार्गावर चालण्यासाठी ख्रिस्ताचा मार्ग समजणे अत्यंत आवश्यक आहे. पण या दिवसामध्ये जी वचनं आमच्याकडे येत आहेत ते तू आमच्यासाठी आशीर्वादित कर. केवळ विश्वास ठेवणारे नव्हे तर तो विश्वास कृतीने अंमलात आणणारे आम्ही बनावे, फलवान व्हावे. म्हणून आज जे वचन तू आम्हाला दिलं त्यानुसार तू आम्हाला सिंचित कर, प्रेरित कर. तुझा पवित्र आत्मा दे, त्याचा सामर्थ्याचा हात आम्हा प्रत्येकावर असू दे. त्याचप्रमाणे ह्या आठवड्यामध्ये ज्या विशिष्ट गोष्टी होणार आहेत, विशेषतः मंडळीची सभा, त्यासाठी पण आम्ही तुझ्याकडे कृपा मागतो. हे सर्व तू ह्या वर्षामध्ये आमच्यासाठी केलंस, त्याचं आम्ही गुणगान गात असताना पुढील वर्षात पाऊल टाकण्यासाठी हे पवित्र आत्म्या तू आमचं मार्गदर्शन कर, अशी आम्ही तुला विनंती करतो. जे वचन आज तुझ्या लोकांपर्यंत पोहोचलं आहे ते त्यांच्या मनाचा ठाव घेवो, तेथे रुजो, तेथे फलवान होवो आणि तुझं गौरव होवो, अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. पुन्हा एकदा तुझ्या वचनासाठी तुझा धन्यवाद करीत आम्ही आपल्या स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. तुझी इच्छा आमच्या जीवनात पूर्ण होऊ दे, कारण की ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने सादर करतो. दे बापा, कृपा करून तू ऐक. आमेन. आपण सर्व आपल्या जागेवर उभं राहू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया आणि प्रभूच्या प्रार्थनेनंतर सन्माननीय रेव्हरंड जी एच पठारे पाळक साहेब पुढे येतील, आशीर्वाद देतील. सुवर्ण देवा परात्पर गीत गाऊन एकमेकांना भेटून आजची भक्ती समाप्त करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. मुलांना एकमेकावर प्रीती करा, कारण प्रीती देवापासून आहे. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती
येथे जमलेल्या सर्व लहान थोर सभासदांबरोबर, आमच्या एसए चर्च आणि एसएमच्या सेवा कार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.